तर बघा मित्रांनो, आज आपण चर्चा करतोय इयत्ता 10वी गणित भाग 1 वरती. आणि इयत्ता 10वी गणित भाग 1 ची महत्त्वाची प्रश्नपत्रिका आज आपण बघतोय जुलै 2025. लेटेस्ट आत्ताच मागे जी प्रश्नपत्रिका होऊन गेली, ती प्रश्नपत्रिका आज आपण बघतोय. तर बघा या ठिकाणी प्रश्नपत्रिका अतिशय महत्त्वाची आहे. तर पटापट पुढे जायचं आपल्याला. बघा या ठिकाणी पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. या निश्चयकाची किंमत काढा. अरे मित्रांनो, निश्चयकाची किंमत काढा याच्यापेक्षा सोपा प्रश्न कुठलाच नाही. या निश्चयकाची किंमत काढा. ऑप्शन आहे 4. ए वजा 1, बी वजा 41, सी 41 आणि डी 1. बघा काय उत्तर असेल. इथं आहे 5, इथं आहे वजा 7, इथं आहे 3, इथं आहेत वजा 4. बघा जग्गा मग्गा इकडं बघा. पहिला या दोघांचा गुणाकार करायचा. 5 गुणिले वजा 4. इथं लिहायचं 5 गुणिले वजा 4. मध्ये द्यायचं वजाचं चिन्ह खटाखट. आणि वजा 7 गुणिले 3 करायचं. वजा 7 गुणिले 3. बघा नीट बघा काय केलं पहिलं. 5 गुणिले वजा 4 मध्ये वजाचं चिन्ह द्यायचं आणि वजा 7 गुणिले 3 करायचं. 5 चोक 20 वजा आहे म्हणून वजा 20. वजा वजा अधिक 7 त्रिक 21. बरोबर. वजा अधिक वजा बाकी 21 20 गेले 1 आले. म्हणजे माझा ऑप्शन डी करेक्ट आहे. मित्रांनो अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा एकदम सोपा आहे. मी बाजूला होतो. याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला घ्यायचा असेल तर मित्रांनो तुम्ही घेऊ शकताय. पटापट व्हिडिओला पॉज करून तुम्ही हे गणित लिहून पण शकताय. चला पुढचा प्रश्न बघू. सगळे प्रश्न आज आपल्याला बघायचे. सगळी प्रश्नपत्रिका आज आपण कव्हर करायचा प्रयत्न करणार आहोत. चला नेक्स्ट क्वेश्चन. अगला सवाल आपके सामने आपके स्क्रीन पे जरूर आएगा. बघा. आहाहा! मित्रांनो हा प्रश्न खूप वेळा म्हणजे खूप वेळा आलेला आहे परीक्षेला. बऱ्याचदा आलाय. काय आहे प्रश्न? खालीलपैकी कोणते समीकरण वर्ग समीकरण नाही? कुठलं वर्ग समीकरण नाही ते लिहायचंय. ओके. पहिल्या समीकरणामध्ये चिमणी उडाली, कावळा उडाला, एक्स वर्ग उडाला. राहिलेला आहे 4x बरोबर 11. मित्रांनो हे आहे का वर्ग समीकरण? वर्ग समीकरण म्हणजे ज्याची कोटी 2 आहे, ज्याचा सगळ्यात मोठा घातांक 2 आहे, त्याला आपण म्हणतो वर्ग समीकरण. इथं तर 2 उडून गेलेत म्हणजे हे वर्ग समीकरण नाहीये. विषय संपला. बाकीच्यांकडे बघायची पण गरज नाही. हे आहे, ओके. आणि हे पण आहे. तुम्ही म्हणाल सर तिकडं तुम्ही x कट केला एक्सचा वर्ग. इकडं का नाही कट केला? मित्रांनो हा वजा आणि हा अधिक आहे. कारण हा वजा पलीकडे जाऊन अधिक होईल आणि x वर्ग 2x चा वर्ग होईल. त्यामुळे हे वर्ग समीकरण नाहीये. हे वर्ग समीकरण आहे. आणि हे पहिलं जे ऑप्शन आहे तिथं वर्ग समीकरण नाही. कधी-कधी इथं प्रश्न असाही येतो. खालीलपैकी कोणते वर्ग समीकरण आहे ते लिहा. मग चौघांपैकी 3 वर्ग समीकरण नसतील आणि 1 असेल. तर असा हा एक प्रश्न होता. हा खूप वेळा 4-5 वेळा मी तर म्हणतो हा परीक्षेला येऊन गेला प्रश्न. इथं एका अंकगणिती श्रेणीत a बरोबर वजा 3 a बरोबर 3.5 d बरोबर 0 तर T2 काढा. बघा मित्रांनो a बरोबर आपल्याकडे आहे 3.5 आणि d बरोबर आपल्याकडे आहे 0. T2 म्हणजे काय? T1 अधिक d. T1 किती? 3.5. T1 च्या जागेवर लिहायचे 3.5 अधिक डी आहे 0. 3.5 अधिक 0 आपल्याकडे काय झालं? 3.5 अधिक 0 आपल्याकडे झाले 3.5. 3.5 आपलं उत्तर बरोबर आहे. 3.5 ला टिक करा. विषय संपला. एकदम सोपा विषय. ओके. आता पुढचा प्रश्न बघा. झग्गा मगा या प्रश्नाकडे बघा. खाली दिलेल्या पर्यायात दिलेल्या संख्यांपैकी कोणती संख्या संभाव्यता असू शकणार नाही? मित्रांनो संभाव्यता ही नेहमी 0 ते 1 यांच्या दरम्यान असते. संभाव्यता कधीही 0 पेक्षा लहान नसणार आणि 1 पेक्षा मोठी नसणार. ही नेहमी 0 आणि 1 यांच्या दरम्यान असणार. आता आपल्याला विचारले की कोणती संभाव्यता असू शकणार नाही. मित्रांनो ही 0.6 जी आहे ती 0 ते 1 च्या मध्ये आहे. 2.0 म्हणजे 2 ही 0 पेक्षा तर मोठी आहेच पण 1 पेक्षा पण मोठी आहे. ही 1 पेक्षा मोठी आहे म्हणजे ही संभाव्यता नसणार आहे. बाकी 0.15 0.75 या दोन्ही संभाव्यता आहे. 2.0 म्हणजे 2 हे उत्तर माझं करेक्ट आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हा जो पहिला जो प्रश्न होता पहिल्यातला ए जो आहे त्या ए मध्ये 4 तुमच्याकडे बहुपर्यायी प्रश्न असतात. चारीपैकी चारही सोडवायचे असतात. आता पहिल्यातला बी जो आहे त्याच्यामध्ये 4 प्रश्न असतात आपल्याकडे. तर हे 4 प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात. 1-1 मार्काचे 4 प्रश्न. तर इथं जर आपण बघितलं इथं काय आहे? एक्स व वाय ही चले असलेल्या एक सामायिक समीकरणासाठी dx बरोबर 49, dy बरोबर -63, d बरोबर 7 तर x ची किंमत काढा भाऊ. हा पण 4-5 वेळा येऊन गेला प्रश्न.
मला जर एक्स ची किंमत काढायची असेल तर एक्स ची किंमत काढायचं सूत्र dx भागिले डी. मित्रा dx ची किंमत किती? 49 इथं लिहून घ्या 49 भागिले डी ची किंमत किती? 7 लिहून टाका 7. 7 ती 7 ती 49. एक्स बरोबर किती? 7. पण जर इथं असं विचारलं की y ची पण किंमत काढा. भाऊ तुम्ही y ची पण काढू शकता. एकदम भारी विषय. y बरोबर काय? dy भागिले डी. dy किती? वजा 63 लिहून टाका वजा 63 भागिले डी किती? 7 आहे. 7 9 63 वजा आहे म्हणून वजा 9. तर अशा प्रकारे इथं x ची किंमत काढायला सांगितली जाईल, कधी y ची किंमत काढायला सांगितली जाईल. आपल्याला ती किंमत काढता आली पाहिजे. पुढचा प्रश्न बघा. वर्ग समीकरण सामान्य रूपात लिहा. भाऊ वर्ग समीकरणाचं सामान्य रूप म्हणजे काय? ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 ओंबट स्वाहा. आता पहिली गोष्ट मला काय करायची या समीकरणात? पहिला मला वर्ग पाहिजे. आता इथं वर्ग कुठे? तो y चा वर्ग तिकडे पलीकडे कडमडायला गेलाय. त्याला म्हणायचं भाऊ तू तिकडे काय करतो? तू इकडे ये ना. तेरा उधर क्या काम है? तेरे को उसको बोलने का तू इधर आ. वजा y वर्ग इकडे आला टॅक्स लागला अधिक y चा वर्ग झाला. ओके. त्याच्यानंतर मला पाहिजे bx म्हणजे y पाहिजे. हा ऑलरेडी इकडेच आहे म्हणून अधिक 2y लिहिलं. आता मला c म्हणजे स्थिर संख्या. भाई ही स्थिर संख्या 10 ती पण पलीकडे. तिला पण म्हणायचं ताई जरा तू इकडे येते का? 10 तिकडे प्लस इकडे आले मायनस झाले. झालं वर्ग समीकरण सामान्य रूपामध्ये लिहून मित्रांनो. याच्यापेक्षा सोपा जर कुठला क्वेश्चन असेल ना तर बाबा कुठलाच नाही. लई सोपा प्रश्न. फक्त इकडून तिकडे आणताना चिन्ह बदलायला विसरू नका. पुढचा प्रश्न आपल्याकडे आहे. आहा. एका शेअरची दर्शनी किंमत 100 रुपये व अधिमूल्य 10 असताना त्या शेअरचा बाजारभाव काढा. आहाहा. मित्रांनो, बाजारभाव बाजारभाव म्हणजे काय? दर्शनी किंमत बघा, दर्शनी किंमत मला दिले. दर्शनी किंमत किती दिली बाबा आपल्याकडं? दर्शनी किंमत दिलेली आहे 100 रुपये. ती अधिक शेअर अधिमूल्यावर आहे. अधिमूल्यावर आहे म्हणजे शेअरची किंमत वाढलेली आहे. किती वाढले? 10 रुपये अधिमूल्यावरती म्हणजे शेअरची किंमत 10 रुपये वाढले. मग अधिक अधिमूल्य अधिमूल्य 10 रुपये. अधिमूल्य किती रुपये बाबा? रुपये 10. आता दर्शनी किंमत किती? रुपये 100 आणि अधिमूल्य किती? रुपये 10. 100 आणि 10 झाले रुपये 110. शेअरचा बाजारभाव झाला 110 रुपये. पण जर काही तर अवमूल्य शब्द असतं तर दर्शनी किंमत वजा अवमूल्य झालं असतं. मग 90 रुपये आले असते. अधिमूल्य म्हणजे शेअरची किंमत वाढणार, अवमूल्य म्हणजे शेअरची किंमत कमी होणार. छोट्या गोष्टी आहेत परंतु लय महत्वाच्या आहेत. पुढचा प्रश्न बघा चौथा. 6 ते 10 या वर्गाचा वर्ग मध्य काढा. 6 ते 10 चा वर्ग मध्य. वर्ग मध्य कसा काढायचा? 6 ते 10 चा वर्ग मध्य म्हणजे 6 आणि 10 यांच्यामध्ये येणारी संख्या. कोण येणार यांच्यामध्ये? बघा 6 आणि 10 म्हणजे कसे काढायचं? वर्ग मध्ये काढायचं सूत्र 6 अधिक 10 भागिले 2. 6 अधिक 10 किती बाबा? 16. 16 भागिले 2. बे 8 16 म्हणजे वर्ग मध्ये आला 8. याच्यामध्ये आणखी सुद्धा काही प्रश्न विचारले जाऊ शकतात बरं का. 6 ते 10 चा वर्ग मध्ये तुम्ही म्हटला बाबा 8 आहे. पण याच्या बरोबर खालची वर्ग मर्यादा पण विचारली जाऊ शकते. खालची वर्ग मर्यादा काय बाबा? खालची वर्ग मर्यादा काय? असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. खालची वर्ग मर्यादा 6 आणि जर विचारला वरची वर्ग मर्यादा काय बाबा? वरची वर्ग मर्यादा असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. तो आहे 10. खालची वर्ग मर्यादा 6, वरची वर्ग मर्यादा 10. आणखी एक प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो की वर्गांतर काय बाबा याचं? वर्गांतर म्हणजे या दोन वर्गांमधलं अंतर 6 आणि 10 या दोघातलं अंतर काढण्यासाठी 10 वजा 6 केले राहिले 4. म्हणजे इथे तुमच्याकडे प्रश्न विचारला होता वर्ग मध्ये 8 आहे पण असाही विचारला जाऊ शकतो खालची वर्ग मर्यादा 6, वरची वर्ग मर्यादा 10, वर्गांतर 10 तून 6 गेले 4. अशा प्रकारचा प्रश्न कुठलाही वर्ग दिला असता हे करावं लागेल. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो त्याचं उत्तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहायचं. 20 ते 30 याचा वर्ग मध्ये लिहा. 20 ते 30 याचा वर्ग मध्ये चॅट बॉक्स मध्ये पटकन लिहा. चला पटकन लिहा. 20 ते 30 चा वर्ग मध्ये चॅट बॉक्स मध्ये पटकन लिहा काय येतो. तोपर्यंत दुसऱ्या प्रश्नावरती आपण चर्चा करू. प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला ए जो आहे त्याच्यामध्ये 3 कृती दिलेल्या असतात आणि या 3 कृतींपैकी आपल्याला कुठल्याही 2 कृती पूर्ण करायच्या असतात
आणि दुसऱ्यातल्या बी मध्ये 5 पैकी 4 प्रश्न सोडवायचे असतात. ए जो आहे 2-2 मार्काच्या 3 पैकी 2 सोडवायचे म्हणजे 4 मार्काला. प्रत्येक कृतीमध्ये असे 4 बॉक्स असतील. ओके. आता या ठिकाणी बघूयात बाबा किती मुलांनी उत्तर बरोबर दिलं. मला जरा चॅट बॉक्समध्ये बघूया. काय बाबा नाहीतर तुम्ही नुसतं आहाहा! काय उत्तर काय रे पोरं तुम्ही हुशार. 1, 2, 3, 4 क्रिएटिव्ह मॅथ्स मराठीची पोरं हुशार. जशी मराठी माध्यमाची पोरं हुशार. बघा या ठिकाणी एक्स वर्ग अधिक 8 एक्स वजा 48 हे वर्ग समीकरण पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. तर बघा एक्स वर्ग अधिक 8 एक्स वजा 48 बरोबर 0. एक्स वर्ग अधिक 8 एक्स अधिक 16. हो 16 म्हणजे तिसरे पद आहे. जे अधिक आणि वजा आपण करतो. इथं तिसरे पद ऑलरेडी काढलेलंच आहे. तिसरे पद आपण काढतो ना तिसरे पद. तिसरे पद काढण्यासाठी काय करायचं 1/2 गुणिले एक्सचा सहगुणक. एक्सच्या बाजूला किती 8 आहे. मग 1/2 गुणिले 8चा वर्ग. मग बेस चौक 8, 4चा वर्ग 16. मग आपण काय करणार या ठिकाणी 16 हे तिसरं पद आहे. मग या वर्ग समीकरणामध्ये जसं की एक्स वर्ग अधिक 8 एक्स याच्यामध्ये आपण 16 मिळवतो. बरोबर याच्यामध्ये आपण 16 मिळवतो आणि 16 वजा करतो. जसं की एक्स वर्ग अधिक 8 एक्स मध्ये 16 मिळवले, 16 वजा केले आणि हे वजा 48 आपल्या जाग्यावर जसेच्या तसे. पहिलं मी तुम्हाला सोडवून दाखवतो हा भाग आणि याच्यानंतर काय बाबा ह्या तिघांना घ्यायचं कंसात. त्याच्यात पहिल्याचं वर्गमूळ काढायचं. एक्सच्या वर्गाचं वर्गमूळ आलं एक्स. मधल्याचं चिन्ह घ्यायचं. 8चं चिन्ह आलं अधिक आणि 16चं वर्गमूळ आलं 4 त्याच्या डोक्यावर दिला वर्ग. इथं वजा वजा अधिक. दोन संख्यांना सारखी चिन्ह आहे म्हणजे बेरीज. 48 आणि 16 64 वजा आहे म्हणून इथं वजा 64 बरोबर 0. मग आता आपण पुढचा जरा कार्यक्रम बघा इथं काय आहे. एक्स वर्ग अधिक 8 एक्स अधिक 16 आहे तर इथं वजा काय पाहिजे इथं 16 पाहिजे. ठीक आहे. एक्स अधिक 4 कंसाचा वर्ग याला कंसात घेतला एक्स अधिक 4 कंसाचा वर्ग आणि काय आलं बाबा 64. इथे 64 माझ्याकडे आले. बरोबर. आता यांनी काय केलंय हे वजा 64 आहे पलीकडे गेले अधिक 64. काय झालं एक्स अधिक 4चा वर्ग बरोबर 64. मग आता इथं काय केलं यांनी गंमत तुम्हाला सांगतो. इथं पुढे यांनी काय केलेलं आहे या दोघांची वर्गमूळ काढली. बघा एक्स अधिक 4च्या वर्गाचं वर्गमूळ किती आलं बघा. इथं वर्गमूळ काढल्यावर काय होतं माहितीये का एक्स अधिक 4 कंसाचा वर्ग बरोबर 64. तर वर्गमूळ काढल्यानंतर काय होईल एक्स अधिक 4 हा वर्ग केला आणि 64चा वर्गमूळ अधिक वजा 8 येतो. 64चं वर्गमूळ 8 येतं पण ते अधिक वजा 8 येणार. मग काय होईल एक्स अधिक 4 बरोबर अधिक 8 असेल किंवा एक्स अधिक 4 बरोबर वजा 8 असेल. मग एक्स बरोबर या ठिकाणी 4 आता बघा एक्स अधिक 4 बरोबर अधिक 8 असेल किंवा एक्स अधिक 4 बरोबर वजा 8 असेल. एक्स आपल्या जाग्यावर, 8 आपल्या जाग्यावर, 4 अधिक आहे. बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा झाले. एक्स बरोबर 8तून 4 गेले 4 राहिले. एका ठिकाणी एक्स बरोबर 4 होतील आणि पलीकडं एक्स बरोबर वजा 8 अधिक 4 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 4 झाले. एक्स बरोबर 8 आणि 4 12 वजा 12 मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे या बॉक्समध्ये आपल्याला काय पाहिजे वजा 12 या बॉक्समध्ये तुम्हाला लिहावं लागणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही 1, 2, 3, 4 बॉक्स कंप्लीट करू शकताय. ठीक आहे. हे समीकरण समजायला थोडंसं अवघड गेलं असेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघा समजेल तुम्हाला. बघा पुढे जाऊ आपण. आता पुढचा प्रश्न लई सोप्पा मित्रांनो बघा. कुरिअर सेवा देणाऱ्या एका एजंटने एक पार्सल नाशिक वरून नागपूरला पाठवलं आणि ते पाठवण्यासाठी ग्राहकाकडून ₹590 घेतलं बरं का. पार्सल पाठवलं आणि ग्राहकाकडून किती रुपये घेतले? ₹590 घेतले. पुढं काय झालं? त्याच्यामध्ये ₹500 करपात्र किमतीवरती. करपात्र किंमत किती? ₹500. त्याच्यावर केंद्राचा कर ₹45 बरं का आणि राज्याचा कर पण ₹45. तर या व्यवहारात आकारलेला वस्तू व सेवा कराचा दर काढण्यासाठी कृती करा. आता ती जी वस्तू आहे तुम्ही जर विचार केला, तर या ठिकाणी ती वस्तू पाठवायची होती. तर ती पाठवण्यासाठी ₹500 होते. पाठवण्यासाठी ₹500 खर्च होता. पण त्या ₹500 वरती ₹45 जो आहे सी-जी-एस-टी आणि ₹45 एस-जी-एस-टी म्हणजे एकूण ₹90 जी-एस-टी अधिक ₹90 जी-एस-टी करून ₹590 झाले. तुम्हाला विषय समजला काय? बाबा ₹590 घेतलेत ना याने. त्या एजंटने किती रुपये घेतले? ₹590. त्या ₹590 मधले ₹500 त्याचे एजंटच्या खिशात जाणार आणि ₹90 सरकारच्या खिशात जाणार कर येतो. बरोबर? म्हणजे ₹500 वरती ₹90 कर मिळाला त्याला म्हणजे एकूण ₹590 ग्राहकाला द्यावे लागले. मग आता आपल्याला हे किती टक्के आहे बाबा? हे ₹90 म्हणजे नेमके किती टक्के हा कर आहे? तो आपल्याला काढायचा आहे. मग तो काढण्यासाठी बघा ही कृती.
एकूण वस्तू व सेवा कर. एकूण कर किती झाला? केंद्राचा कर अधिक राज्याचा कर. केंद्राचा कर 45, राज्याचा कर 45. इथं लिहा 45 आणि हा अधिक 45 आहेत. 45 आणि 45 झाले ₹90. मग आता वस्तू व सेवा कराचा आम्हाला दर ठरवायचा. किती टक्के? तर हे ₹500 वरती किती रुपये? ₹90. ₹500 वर ₹90 टॅक्स दिलाय. त्याला गुणिले काय करायचं? 100. बरोबर? मग ₹500 वर ₹90 गुणिले काय केलं बाबा? 100 केलं. मग आता किती येईल कॅल्क्युलेशन? 0 गेले, 0 गेले, 0 गेले, 0 गेले. 90 भागिले 5. बरोबर? आता 90 ला 5 ने भाग लावा. 5 ने भाग लावा 90 ला. 5 एके 5. 9तून 5 गेले 4. वरून आले 0. 5 8 40 18%. किती आलं बाबा? 18% झाला हा कर. झाला. 1, 2, 3, 4 बॉक्स भरले. विषय संपला. 2 मार्क तुमच्या खात्यात जमा झाले. आता जाऊया पुढं. बघा पुढचा प्रश्न. अगं बये! अगं बाई! ढगं बाई! काय चाललंय हे? एका कुटुंबाचा विविध बाबींवर होणारा मासिक खर्च दिलेला आहे. कुटुंबाचा खर्च दिलाय आणि त्यावरून केंद्रीय कोनांची मापं काढण्यासाठी आता आपल्याला कार्यक्रम करायचा बाबा. काय? बघा, बाबी दिल्यात अन्न, कपडे, शिक्षण, इतर खर्च. प्रतिशत म्हणजे टक्के. 100 पैकी 40% खर्च जो आहे तो अन्नावर होतो. 100 पैकी 20% खर्च जो आहे कपड्यावर होतो. 100 पैकी 30% खर्च शिक्षणावर होतो. 100 पैकी 10% खर्च जो आहे तो इतर होतो. मग आता आपल्याला इथे केंद्रीय कोनाचं माप कॅल्क्युलेशन दिलंय. 40 भागिले 100 गुणिले 360 किती होतात ते बघायचं. 20 भागिले 100 गुणिले 360. 30 भागिले 100 गुणिले 360. 10 भागिले 100 गुणिले 360 बघा. आता हे कॅल्क्युलेशन करू. 40 भागिले 100 गुणिले 360 काय होईल बाबा? 0 गेला, 0 गेला. 0 गेला, 0 गेला. 36 गुणिले 4च राहिले. 36 चोक 144 झालं. इथं आलं आपल्याकडे 144. त्याचबरोबर 20 भागिले 100 गुणिले 360 बरोबर. 0 गेला, 0 गेला. 0 गेला, 0 गेला. 36 गुणिले 2 राहिले. 36 दुने 72. इथं किती आलं बाबा? 72 अंश. तसं 30 भागिले 100. 30 भागिले 100 गुणिले 360 बरोबर. 0 गेला, 0 गेला. 0 गेला, 0 गेला. 36 गुणिले 3. 36 त्रिक किती आलं बाबा? 108. 36 त्रिक 108. इथं आलं 108. झालं. आता 10 भागिले 100 बघा 10 भागिले 100 गुणिले 360. 0 गेला, 0 गेला. 0 गेला, 0 गेला. 36 गुणिले 1 राहिले. 36 एके 36 अंश. म्हणजे इथं किती आलं पाहिजे? 36 अंश. ओके. अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवू शकतो. याच्यात एक लक्षात घ्या, या सगळ्यांची बेरीज 360 आली पाहिजे. ती जर नाही 360 आली तर समजायचं बाबा आपण काहीतरी गडबड केलेली आहे. आपलं कुठंतरी चुकलेलं आहे. ते लक्षात घ्या. चला पुढे जाऊ आपण. पुढचा प्रश्न बघू आता. चला नेक्स्ट क्वेश्चन अगला सवाल बघा. पुढचा जो प्रश्न आहे बी. या बी प्रश्नामध्ये आपल्याला एकूण 5 प्रश्न दिलेले असतात आणि या 5 पैकी आपल्याला 4 प्रश्न सोडवायचे आहेत. बघा. पहिला प्रश्न कुठे गेला? आहाहा! काय प्रश्न आहे. दिलेल्या एक सामायिक समीकरणांवरून x अधिक y आणि x वजा y ची किंमत काढा. याच्यामध्ये बघा, हे समीकरण नंबर 1 म्हणा, याला म्हणा 2. आता मला या 2 समीकरणांची काय करावी लागणार? बेरीज. मला x अधिक y ची किंमत जर काढायची असेल, यांचं जर तुम्ही नीट ऑब्झर्वेशन केलं ना, x चा सहगुणक 101 y ला आलाय. y चा सहगुणक 99 x ला आलाय. x चा माणूस y ला गेला, y चा माणूस x ला आला. अशा प्रकारच्या समीकरणात x अधिक y जर विचारलं तर सरळ दोघांची बेरीज करायची. काय टेन्शन नाही घ्यायचं. लिहायचं समीकरण 1 अधिक समीकरण 2 करू. 1 आणि 2 दोघांची बेरीज करून टाका. बघा पहिला एकाला उचलून इथं लिहा. उचला एकाला बिंदास उचला. 101x प्लस 99y इज इक्वल टू 501 अधिक 99x समीकरण 2 लिहायचं ना. 99 अधिक 101y आणि बरोबर 499. चला बेरीज करा. 101 आणि 99 किती झाले? 200. 200x आणि 99 आणि 101 किती झाले? 200च झाले. मग लिहायचं 200y. परत 501 आणि 99 किती झाले? 1000. आता 200, 200, 1000 सगळेजण कितीच्या पाड्यात येतात? 200च्या. 200 एके 200, 200 एके 200, 200 पंचे 1000. x अधिक y बरोबर मिळाले 5. तर अशा प्रकारे मला x अधिक y ची किंमत मिळाली. आता मला x वजा y ची किंमत काढायची.
मग एक्स वजा वाय ची किंमत काढण्यासाठी या दोघांची वजाबाकी करायची. मग आपण समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू. ओके, मग इथे लिहायचं समीकरण नंबर 1 वजा समीकरण नंबर 2. चला एक काय बाबा, याला उचला. 101x अधिक 99y बरोबर 501 आणि वजा समीकरण 2 काय 99x अधिक 101y बरोबर 499. 99x अधिक 101y बरोबर 499. चला आता ही वजाबाकी करून टाका. अधिकचं वजा, अधिकचं वजा, अधिकचं वजा. ओके, आता काय करायचं 101 वजा 99. 101 मधून 99 किती गेले? 2 राहिले. 2x. आता 99 वजा 101. 99 वजा 101 म्हणजे कसं? 99 वजा 101. 99 मधून 101 गेले 2. कारण 99 मधून 101 तर जात नाही. 101 मधून 99 गेले 2. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा. म्हणून इथं आलं वजा 2y. आणि 501 मधून 499 गेले 2. आता 2, 2, 2. 2, 2, 2 सगळीकडे 2, 2, 2 आहे. मग 2 आणि भाग लावून टाका. 2 एके 2 वजा 2 एके 2 बरोबर 2 एके 2 x वजा y बरोबर 1. तर अशा प्रकारे मित्रांनो हा जो प्रश्न आहे ना, या प्रकारचा जर आला आकडे बदलून येऊ शकतो. 3 प्रकारचे प्रश्न असतील. पहिले म्हणतील x अधिक y ची किंमत काढा. दुसरा प्रश्न असेल x वजा y ची किंमत काढा किंवा x अधिक y, x वजा y दोन्ही किंमत काढा किंवा हा प्रश्न सोडवा असाही प्रश्न येऊ शकतो. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी काय दिले मला की खालील समीकरण अवयव पद्धतीने सोडवा. मित्रांनो लय भारी, हात भारी, लात भारी, हे गणित सगळ्यात भारी. अवयव पद्धतीने सोडवण्यासाठी काय करायचं? सगळ्यात पहिली गोष्ट 54 ला म्हणायचं भावा तू जरा बाजूला चल. 54 ला घेऊन जायचं बाजूला, ये रे दादा तू बाजूला आणि त्याचे अवयव पाडून टाकायचे. त्याचे पार हातपाय तोडायचे. 54 एक्के 54, 27 दुने 54, 18 त्रिक 54, 9 सक 54 एवढे सगळे 54 चे पडले अवयव. आता एवढ्या सगळ्या जोड्यांमधून 4 जोड्या आहेत. 4 जोड्यांमधून आपल्याला एकच जोडी पाहिजे. सगळ्यांचं काय काम नाही. आता एक जोडी घेण्यासाठी काय करायचं? कुठली जोडी घ्यायची बाबा? मग तुम्ही काय 54 ला विचारायचं, बाबा मी कुठली जोडी घेऊ? 54 म्हणून माझ्या अगोदर कुठलं चिन्ह आहे? अधिकचं आहे. अधिकचं चिन्ह आहे, मग बेरीज 15 कोणाची ती शोधा. कोणाची बेरीज 15 आहे? 9x आणि 6x ची. जर इथं वजाचं चिन्ह असतं ना, मग वजाबाकी 15 कोणाची होती? 18 तून 3 गेले 15. तेव्हा आपण 18 आणि 3 घेतलं असतं जर वजाचं चिन्ह असतं तर. पण आता अधिकचं चिन्ह आहे म्हणजे बेरीज पाहिजे 15. 9x आणि 6x मिळालं. चला 9 आणि 6 जोडी मिळाली. आता यांना चिन्ह द्यायचे. दोघांची बेरीज होणार आहे. बेरीज केव्हा होते संख्यांची? ज्यावेळेस त्या दोन संख्यांना सारखी चिन्ह असतील. जर दोन संख्यांना अधिक अधिकचं चिन्ह असेल तर बेरीज होते किंवा वजा वजाचं चिन्ह असेल तर बेरीज होते. मग या दोघांना अधिक अधिकचं चिन्ह द्यायचं का वजा वजाचं? लई मोठा विषय बाबा, पण टेन्शन घ्यायचं नाही. जब तक है महेंद्र सर तब तक तू ना डर. मग काय करायचं? 15च्या अगोदर जे चिन्ह आहे वजाचं आहे ना, त्या दोघांना वजा देऊन टाका, डोक्याला ताप नको. जर 15च्या अगोदर अधिकचं चिन्ह असतं ना, तर मी दोघांना अधिक दिलं असतं. ओके, तर आता लिहा एक्स वर्ग वजा 15च्या ऐवजी वजा 9x वजा 6x अधिक 54 बरोबर 0. हे दोन दोघातून काढा कॉमन. या दोघांमधून x कॉमन काढला. कंसामध्ये एक्स वर्गाचा x बाहेर आला, फक्त x राहिला वजा. 9x मधून x बाहेर फक्त 9 राहिले वजा. या दोघांमधून काय कॉमन काढणार? 6 आणि 54 कितीच्या पाड्यात येतात? 6च्या. 6 कॉमन काढला. 6 एके 6 अधिकचं झालं वजा कारण कंसाच्या बाहेर वजा आहे. साइन 9 54 म्हणून 9 बरोबर 0. x वजा 9 दोन वेळा आहे. त्यांना म्हणायचं भावा जास्त नाटक करू नको, तुला पण मी एकदाच प्रसाद देणार. 2 वेळा आहे, एकदाच लिहिलं म्हणजे कॉमन काढलं. आणि दुसऱ्या कंसामध्ये x वजा 6 लिहिलं. x वजा 6 बरोबर 0. आता 2 उत्तरं आली. x वजा 9 बरोबर 0 किंवा लेकिन किंतु परंतु बंधू किंवा x वजा 6 बरोबर 0. मग x बरोबर वजा 9 चे झाले अधिक 9 किंवा x बरोबर वजा 6 चे झाले अधिक 6. तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडू शकतो. एकदम सोपा आहे. अवयव पद्धतीने अशा पद्धतीने आपल्याला वर्ग समीकरण सोडवता येईल. पुढे जाऊयात. बघा पुढचा जो प्रश्न आहे तो काय? आता बघा खालील अंकगणिती श्रेणीचे कितवे पद 560 आहे? विच टर्म इज 560? कितवे पद 560 आहे? जसं
2 हे पहिले पद आहे, 11 हे दुसरे पद आहे, 20 हे टी बघा 2 म्हणजे T1 आहे पहिले पद, 11 म्हणजे T2 आहे, 20 म्हणजे T3 आहे तिसरे पद आणि हे चौथे पद आहे 29 म्हणजे. तसं 560 कितवं पद आहे? मग आपण काय करू TN बरोबर 560 पकडू. 560 समजा TN वे पद आहे आणि या TN मधल्या N ची किंमत काढू. जी N ची किंमत ते आपलं उत्तर. आता मला सांगा याच्यामध्ये A ची किंमत काय? A बरोबर 2 पहिले पद आणि याच्यामध्ये D ची किंमत काय आहे? D म्हणजे 11 तून 2 गेले 9, 20 तून 11 गेले 9, 29 तून 20 गेले 9, D बरोबर 9 झालं. आता TN सूत्र वापरा. टन टना टन 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 टारा TN सूत्र वापरा. आहा, 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 आहा आणि त्याला एक चौकट करा. छानपैकी दरवाजाला, सूत्राला आणि उत्तराला आणि खिडकीला 4 गोष्टींना चौकट असल्याशिवाय मजा नाही. ओके. TN बरोबर दिलंय 560 बरोबर A बरोबर 2. N ची किंमत मला माहिती नाही. N वजा 1 गुणिले D ची किंमत आहे 9. 560 आपल्या जाग्यावर, 2 आपल्या जाग्यावर, 9 गुणिले N झाले 9N, वजा 9 1 9. 560 ला म्हणायचं तू इथंच थांब. हा वजा 9 आता हे 9N ला म्हणायचं तू जाऊ नको लांब. आता वजा 9 अधिक 2, 2 वजा 9. 2तून 9 जात नाही. 9तून 2 गेले 7. मोठ्या संख्येचं चिन्ह वजाचं. आता एक काम करा. 560 ला म्हणायचं तू इथंच थांब. वजा 7 ला म्हणायचं तुझं इथं काय काम. ओके. आता वजा 7 काय वजा आहे. इकडे आले अधिक झाले. अधिक 7 बरोबर 9N. मग 9N बरोबर किती? 560 अधिक 7 567. आता मला कोणाची किंमत काढायची आहे? N ची. N ला म्हणायचं तू इथंच थांब. 567 ला म्हणायचं तू जाऊ नको लांब. 9 म्हणायचं तुझं इथं काय काम. मग 9 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला भागिले झाला. मग 9ने भाग लावायचा 567 ला. 9 सक 54. 56 मधून 54 गेले 2 वरून आले 7 9 त्रिक 27. आपल्याकडे उत्तर आलं 63. N बरोबर 63 63. मग तुम्ही म्हणू शकताय की या अंकगणिती श्रेणीचे दिलेल्या अंकगणिती श्रेणीचे 63 वे पद 560 आहे. तुम्ही ज्यावेळेस या 63 काढायला जाल तेव्हा तुम्हाला ते 560 येईल. ठीक आहे. चला आता पुढे जाऊ. अगला सवाल आपके सामने ये देखो ये रहा स्क्रीन पर. हा प्रश्न खूप वेळा येतो, बऱ्याचदा येतो. शेअरचा बाजार भाव 200 रुपये. लिहून टाका बाबा बाजार भाव बरोबर रुपये 200. ओके. 200 तो खरेदी करताना 0.3% दलाली दिली. आता दलाली जी आहे ती आपल्याला दलाली बरोबर किती आहे? 0.3% दलाली आहे. तर त्या शेअरची खरेदी किंमत काढा. खरेदी किंमत म्हणजे काय? बाजार भाव अधिक दलाली. सूत्र लक्षात घ्या. मला एखादा शेअर खरेदी करायचा आहे. मी तो शेअर खरेदी केला तर मला हे 200 रुपये द्यावे लागणार. प्लस मला दलाली पण द्यावी लागणार. मग ही दलाली आपण या ठिकाणी काढू. दलालीचा दर आपल्याकडे 0.3 आहे. मग दलाली 200 रुपयावरती किती टक्के? 0.3% म्हणजे 0.3 भागिले 100 ने गुणायचं. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. मग 2 गुणिले आपल्याकडे 0.3 आले. बेत्रिक 6 झाले. 0 पॉइंट आहे म्हणून 0.6 झाले. म्हणजे दलाली किती झाली बाबा? 0.6 रुपये. आता आपल्याला खरेदी किंमत काढायची. शेअरची खरेदी किंमत. शेअरची खरेदी किंमत काय? बाजार भाव. बाजार भाव अधिक दलाली. शेअरची खरेदी किंमत बाजार भाव अधिक दलाली. आता बाजार भाव किती बाबा? 200 रुपये. मग लिहून टाकायचा इथं बाजार भाव 200 रुपये. अधिक दलाली किती आहे बाबा? 0.6 रुपये आले. लिहून टाकायचं 0.6. 200 आणि 0.6 किती झाले? 200.6. विषय संपला. जास्त डोक्याला ताप देऊ नका. जास्त टेन्शन घेऊ नका. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवू शकतो. यानंतर यातला शेवटचा प्रश्न आपल्याकडे आहे. कुठे गेला बाबा? 5वा प्रश्न बघा. आहाहा. समेशन FI/DI बरोबर 1000. समेशन FI बरोबर 100 आणि A बरोबर 2000. तर मला X बार काढा. आता इथं बघा DI ची किंमत दिली. मग मी पहिला D बार काढणार. D बार काढायचं सूत्र समेशन FI/DI भागिले समेशन FI झालं. D बार म्हणजे समेशन FI/DI भागिले समेशन FI. आता FI/DI किती बाबा? 1000 आहे. 1 2 10,000 आहे. 3 4 10,000 आणि भागिले 100. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. किती झाले बाबा? D बार बरोबर 100. आता D बार बरोबर मला 100 आलं. आता आपल्याला मध्य काढायचं.
एक्स बार मध्य म्हणजे काय बाबा एक्स बार. मला जर मध्य काढायचा असेल, ही गृहीत मध्य पद्धत आहे. ए ची किंमत दिले आणि डी बार असेल तर मध्य काढायचं सूत्र ए अधिक डी बार. ए ची किंमत किती 2000 अधिक डी बार ची किंमत किती 100. मग किती झालं 2100. 2100 हा झाला तुमचा मध्य. तर अशा प्रकारे तुम्हाला मध्य काढायला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. तर इथे तुम्हाला मध्य काढायला, बहुलक काढायला, मध्यक काढायला अशा प्रकारे कुठलाही प्रश्न येऊ शकतो. तर तो प्रश्न तुम्हाला सोडवता आला पाहिजे. ठीक आहे. आता हा झाला आपला दुसरा प्रश्न. तर प्रश्न पहिला आणि दुसरा आपण कव्हर केलाय. आता प्रश्न क्रमांक 3रा, 4था, 5वा असे 3 प्रश्न आहेत. तुम्ही जर नीट विचार केला ना मित्रांनो, प्रश्न पहिला आणि दुसरा मिळूनच तुमच्याकडे 20 मार्क होतात. आता तिसरा जो प्रश्न आहे, तिसऱ्यातला ए जो आहे, तो 3 मार्काला असतो. ज्याच्यामध्ये तुम्हाला 2 पैकी 1 प्रश्न सोडवायचा आणि तिसऱ्यातला जो बी आहे, तो सुद्धा 3-3 मार्काचे 2 प्रश्न सोडवायचे असतात. 6 मार्काचा आहे. म्हणजे 4 पैकी तिथे तुम्हाला 2 सोडवायचे असतात. तर आता जाऊयात पटकन आपण पुढे. या प्रश्नाकडे जाऊयात. तत्पूर्वी जरा पाणी पिऊयात. पाणी पिणं महत्वाचं आहे. हं. आहा! चला. काय बाबा कोण काय बोलतंय? अतुल, अतुल कोणतरी आहे बाबा. हां. बाबा नंबर-बिंबर काय एकमेकांचे शेअर करू नका भावांनो. ओके. चॅट बॉक्समध्ये. उगाच नंबर व्हायरल झाला, नंबर हॅक वगैरे करतात. आजकाल नंबर कोणालाही शेअर करायचा नाही फोन नंबर. चुकून चुकीच्या माणसाच्या हातात नंबर लागला, की आयुष्याची वाट लागू शकते. ओके. बघा लक्षात घ्या, एका अंकगणिती श्रेणीतील 3 क्रमागत पदांची बेरीज 17 व त्यांचा गुणाकार 504 आहे. तर ती पदे शोधण्यासाठी कृती पूर्ण करायची आपल्याला बरं. ती पदे शोधण्यासाठी कृती पूर्ण करा. पहिलं काय दिलं बाबा? समजा अंकगणिती श्रेणीतील ती 3 क्रमागत पदे ए वजा डी, ए आणि ए अधिक डी आहे. तर बघा ए वजा डी, ए, ए अधिक डी यांची जी बेरीज आहे ती 27 दिली आहे. मग इथं लिहायचं बाबा बेरीज 27. याच्यामध्ये वजा डी अधिक डी कट झाला. ए, ए, ए 3 बरोबर 27. आपल्याकडे काय आहे 3 बरोबर 27. 3 बरोबर 27 मग ए ची किंमत किती? ए बरोबर 27 3 गुणिले इकडाला भागिले. ए बरोबर 3 9 27. ए बरोबर मला किती मिळेल 9. तर अशा प्रकारे आपल्याला या बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता 9. झाला विषय. पुढे यांचा गुणाकार आपल्याला 504 दिलाय. म्हणून ए वजा डी गुणिले ए अधिक डी बरोबर इथं तुमच्याकडे आला पाहिजे 504. आता बघा काय झालं इथं त्यांनी दिलंय कॅल्क्युलेशन करून. ए वजा डी, ए अधिक डी म्हणजे ए वर्ग वजा डी वर्ग. ए वर्ग म्हणजे ए ची किंमत 9 आहे, 9चा वर्ग, डी वर्ग गुणिले या ए ची किंमत 9. हे कॅल्क्युलेशन त्यांनी ऑलरेडी केलंय. 9चा वर्ग 81, डी चा वर्ग डी वर्ग, हा 9 आपल्या जाग्यावर, 504 आपल्या जाग्यावर. आता डी वर्ग आपल्या जाग्यावर. आता काय केलं या ठिकाणी लक्षात घ्या. आता डी वर्ग इथं लिहिलं आणि हे कॅल्क्युलेशन कसं 81 वजा काय लिहायचं ते तुम्हाला सांगतो बघा. इथे हा 9 गुणिले पलीकडे गेला भागिले. 9 गुणिले पलीकडे गेला भागिले. 81 वजा डी वर्ग बरोबर 504 भागिले 9. ओके. मग 81 वजा डी वर्ग बरोबर 504 भागिले 9. 9 ने 504 ला जर मी भाग लावला. बघा 9 5 45. 50 मधून 45 गेले 5 वरून आले 4 9 सक 54 म्हणजे 56 आले. इथं आलं 56 बरोबर. मग पुढे काय होईल माहितीये का? हा वजा डी वर्ग आहे ना, म्हणून आपण काय करू इथं सगळ्यांची चिन्ह बदलू. अधिक 81चं किंवा अधिक 81चं वजा 81, वजा डी वर्गचं अधिक डी वर्ग, अधिक 56चं वजा 56 आणि मग डी वर्ग बरोबर काय होईल? हे वजा 81 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक 81 आणि हे वजा 56 म्हणजे डी वर्ग बरोबर काय पाहिजे 81 वजा 56 पाहिजे. 81 वजा काय पाहिजे 56 पाहिजे. मग डी बरोबर अधिक वजा 5. अधिक वजा 5 कशी आली डी ची किंमत? बघा डी वर्ग बरोबर या ठिकाणी काय बाबा 81 वजा 56. 81 मधून 56 गेले 25 राहिले. आणि डी बरोबर 25चं वर्गमूळ काय आलं अधिक वजा 5. 25चं वर्गमूळ अधिक वजा 5. मग अशा प्रकारे डी बरोबर अधिक वजा 5 आलं. ओके. डी ची किंमत अधिक वजा 5 आली. आता ती 3 क्रमागत पदे बघा इथे किती डोक्याला ताप दिलाय. याच्यापेक्षा 3 मार्काचा तो प्रश्न दिला असता परवडला असता ऍक्टिव्हिटी पेक्षा. ए बरोबर 9, डी बरोबर 5 घेतलं तर ती पदे कुठली झाली बघा. ए बरोबर 9 घेतलं, डी बरोबर 5 घेतलं तर ती पदे कुठली T1, T2 आणि T3 अशी 3 पद आहेत समजा. किंवा बाबा पहिलं पद, दुसरं पद आणि तिसरं पद. पहिलं पद काय बाबा ए वजा डी आहे. ए वजा डी, ए वजा डी. दुसरं ए आहे आणि तिसरं ए अधिक डी आहे. बरोबर? पहिलं पद ए वजा डी. ए ची किंमत 9, डी ची किंमत 5. 9 वजा 5. 9 5 गेले 4. दुसरं पद काय ए चे. ए ची किंमत 9 आहे. आणि तिसरं ए अधिक डी.
ए ची किंमत 9 अधिक डी ची किंमत 4, 9 सॉरी डी ची किंमत 5, 9 अधिक 5 किती 14. म्हणजे ती पदे 4, 9 आणि 14. म्हणजे ए बरोबर 9 आणि डी बरोबर 5 घेतलं तर ती पदे 4 येईल, 9 येईल आणि 14 येईल. आता पुढचा प्रश्न या ठिकाणी दिलाय, की जर ए बरोबर 9 आणि डी बरोबर -5 असेल, ए बरोबर 9 असेल आणि डी बरोबर -5 असेल तर ती पदे कुठली? 1, 2, 3 बघा. पहिला आहे ए वजा डी, दुसरा आहे ए आणि तिसरा आहे ए अधिक डी. आता ए वजा डी, ए ची किंमत आहे 9, वजाचं चिन्ह आणि डी ची किंमत आहे -5. बरोबर 9 वजा वजा अधिक 5. 9 अधिक 5 किती 14. त्याच्यानंतर पुढचं पद आहे ए जे आहे 9 आणि त्याच्यानंतर काय बाबा ए अधिक डी. ए ची किंमत किती 9 आहे. ए ची किंमत 9 आणि अधिक डी ची किंमत -5 आहे. म्हणजे 9 वजा 5 किती झाले बाबा 4. 9तून 5 गेले 4. मग 14, 9 आणि 4 येईल. किती येईल बाबा 14, 9 आणि 4. तर ती पदे म्हणजे काय 4, 9, 14 किंवा 14, 9, 4. तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न आपल्याकडे होता ज्याच्यामध्ये 6 बॉक्स तुम्हाला भरावे लागतात. ठीक आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. दुसरा प्रश्न काय होता बघा. हा प्रश्न जवळपास आता जो बघितला ना आपण 3-4 वेळा बोर्डाच्या परीक्षेला ऑलरेडी तो प्रश्न येऊन गेलाय मगाचा. ओके. त्यामुळे तो खूप इम्पॉर्टंट आहे. आता इथे काय योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला तर खालील घटनांची संभाव्यता काढण्यासाठी कृती पूर्ण करा. पहिलं काय तो पत्ता लाल असणे आणि तो पत्ता चित्रयुक्त असणे. आता एकूण पत्ते किती असतात 52 असतात. एकूण पत्ते 52 म्हणून नंबर ऑफ येस किती झालं बाबा 52. घटना ए काढलेला पत्ता लाल असणे. आता लाल पत्ते किती असतात एकूण 13 इस्पिकचे 13 किलोवरचे. एकूण लाल पत्ते बाबा आपल्याकडे असतात 26. बरोबर? म्हणजे नंबर ऑफ ए बरोबर 26. आता मला याची संभाव्यता काढायचं सूत्र काय बाबा पी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. नंबर ऑफ ए 26, नंबर ऑफ एस 52. 26 भागिले 52 किती? 26 एके 26, 26 दुने 52. इथं किती येईल बाबा 102 येईल. संपला विषय. दुसरा, तो पत्ता चित्रयुक्त असणे. आता चित्रयुक्त 12 पत्ते असतात ऑलरेडी दिले. 12 पत्ते चित्रयुक्त म्हणजे कसा गोटू, राणी, गुलाम, राणी, बादशाह हे 3 पत्ते चित्रयुक्त असतात. मग हे 3 पत्ते काय बाबा 3 बदामचे, 3 इस्पिकचे, 3 किलवरचे आणि 3 चौकटचे असे 3 चौक 12 झाले. म्हणजे 12 चित्रयुक्त पत्ते म्हणून नंबर ऑफ बी बरोबर 12. पी ऑफ बी बरोबर नंबर ऑफ बी भागिले नंबर ऑफ एस. नंबर ऑफ बी 12 भागिले नंबर ऑफ एस 52 ने 12 52ला 4 ने भाग जाईल बघा. 12ला 4 ने भाग लावला 4 त्रिक 12. 52ला 4 ने भाग लावला 13 चोक 52 म्हणजे इथे येतील 13. म्हणजे 3/13 या ठिकाणी येईल या बॉक्समध्ये. अशा प्रकारे बघा 1, 2, 3, 4, 5च बॉक्स भरायला लावलेत. अजून एक बॉक्स कुठे गेला बाबा? हां, बघा 6. 1, 2, 3, 4, 5, 6 बॉक्स भरावे लागतात. 1 गुणिले 6 बॉक्स जर 1/2 गुणिले 6 बॉक्स जर बरोबर असतील तर 3 मार्क या ठिकाणी मिळतील. एका बरोबर उत्तराला अर्धा मार्क. ठीक आहे. चला आता पुढे जाऊयात. तिसऱ्यातला आता आपण दुसरा बी प्रश्न तिसऱ्यातला जो बी आहे. या बी मध्ये आपल्याला बघा इथं आयतालेख काढायला विचारलेला प्रश्न एकदम सोपा प्रश्न असतो. आयतालेख काढा. ही जी काही गुंतवणूक दिली याच्यावरून आपल्याला आयतालेख काढायचा आहे. तर आयतालेख काढण्यासाठी काय करायचं? ही जी माहिती आहे तुम्हाला 0 ते 10 ते 20 पासून 60 पर्यंत ही सगळी माहिती जे वर्ग दिलेले असतात बघा आयतालेख काढणं खूप सोपं आहे. प्रश्न आला तर हा 3 ते 4 मार्काला येतो. तर सगळ्यात पहिली गोष्ट हे जे वर्ग आपल्याला दिलेले असतात मित्रांनो वर्ग या वर्गांना इथं खाली लिहून टाकायचं बघा. पहिला लिहिला 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70. इथं लिहायचं 10, 20, 30, 40, 50, 60 आणि 70 झालं. आता हे सगळे काय बाबा ₹1000. इथं लिहायचं ₹1000. ₹1000 तसं या ठिकाणी लिहून टाकायचं. हे बाबा ₹1000 आहेत. बरोबर? म्हणजे ₹10,000, 20,000, 30,000, 40,000 म्हणजे एका याच्यावरती आपण 10,000चा फरक आहे. पुढे कुटुंबांची जी संख्या आहे ती बाबा 60 पर्यंत आहे. मग इथं पण 10,000चा फरक लिहा. 10, 20, 30, 40, 50, 60 पर्यंत. 60 हा मोठा आकडा आहे. मग इथं लिहायचा 10, 20, 30, 40, 50 आणि 60. मग इथं काय होतं बाबा कुटुंबे लिहायचं. ही लिहायची कुटुंबे. कुटुंबे किंवा कुटुंबांची संख्या झालं. आता हा आपल्याकडे असतो वाय अक्ष आणि हा असतो एक्स अक्ष. याच्यानंतर प्रमाण लिहिणं लय गरजेचं आहे मित्रांनो प्रमाण. प्रमाण लिहायचंय. प्रमाण नाही लिहिलं तर मार्क जाऊ शकतो. प्रमाण बघा एक्स अक्षावर काय प्रमाण आहे ते आपल्याला लिहावं लागतं आणि त्याच्यानंतर वाय अक्षावर आपल्याकडे काय प्रमाण आहे ते आपल्याला या ठिकाणी लिहावं लागतं बघा. एक्स अक्षावर जर तुम्ही बघितलं तर 1 सेमी बरोबर काय
बघा 1 सेमी म्हणजे 10चा फरक आहे. पण ते 10 काय 1000 रुपये. 1 सेमी बरोबर आपल्याकडे किती रुपये 10,000 असं म्हणा. 1 सेमी बरोबर 10,000 रुपये. आणि वाय अक्षावर 1 सेमी म्हणजे तुम्ही काय घेतले 10 कुटुंबे घेतले. 10 कुटुंबे. ओके. आता हा आयतालेख काढणं खूप सोपं आहे बघा. इथे लिहा 1 सेमी बरोबर 10 कुटुंबे. 10 कुटुंबे. तर हे या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. पुढे बघा आता. आता मला काय करायचं 10 ते 20 मध्ये किती बाबा 30चा फरक आहे. सॉरी 30 आहे. कुटुंबांची संख्या 30 आहे. 10 ते 20 या आपल्या वर्गामध्ये कुटुंबांची संख्या 30 आहे. मग 10 ते 20 ला 30 पर्यंतचा स्तंभ काढायचा व्यवस्थित. आता माझ्याकडे पट्टी वगैरे नाहीये त्याच्यामुळे स्तंभ थोडासा इकडे-तिकडे जाऊ शकतो. हां, ओके 30. 10 ते 20 ला आपण 30 काढला. त्याच्यानंतर याला जोडूनच पुढचा स्तंभ काढायचा. कुठला 20 ते 30 ला 50. 50 म्हणजे याला जोडूनच 50 पर्यंत जायचं. 20 ते 30 ला बाबा 50. त्याच्यानंतर काय बाबा 30 ते 40 ला 60 आहे. 60 म्हणजे 30 ते 40 ला 60 म्हणजे इथं 60 पर्यंत जायचं. हा स्तंभ काढायचा. त्याच्यानंतर 40 ते 50 ला 55 आहे. 55 म्हणजे 60 आणि 50 मध्ये असणार. 55 पर्यंत जोडा. आणि त्याच्यानंतर 50 ते 60 ला 15 आहे. 15 म्हणजे 10 ते 20 मध्ये 15 झाला. तर अशा प्रकारे आपल्याला हा आयतालेख काढता येऊ शकतो. एकदम सोपा आहे मित्रांनो. या आयतालेखामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. ठीक आहे. चला आता आपण दुसरा प्रश्न बघू. दुसरा जो प्रश्न आहे, याच्यामध्ये बघा काय दिलंय. श्री शिवाजीराव यांनी ₹100 दर्शन परताव्याचा दर मित्रांनो तुम्हाला मी सांगतोय, कुठली पण प्रश्नपत्रिका उचला, 100% प्रश्न विचारला जातो तो परताव्याच्या दरावर विचारला जातो, दरवर्षी. तर हा परताव्याचा दर काढायचं सूत्र काय आहे बघा, की परताव्याचा दर काढायचं सूत्र जे आहे, परताव्याचा दर काढायचं सूत्र एकूण लाभांश, एकूण लाभांश भागिले एकूण गुंतवणूक, सूत्र लक्षात घ्या. गुणिले 100 हे परताव्याचा दर काढायचं सूत्र आहे. तर मला काय करावं लागणार आहे, पहिला एकूण लाभांश आणि एकूण गुंतवणूक काढावी लागेल. त्याच्या अगोदर ज्या गोष्टी दिल्यात त्या लिहून टाका. बाबा मला काय-काय दिलंय? शिवाजीराव यांनी ₹100 दर्शनी किमतीचे, भाऊ दर्शनी किंमत किती? ₹100 लिहून टाका. दर्शनी किंमत जे दिलंय ते लिहून टाका. दर्शनी किंमत बरोबर 100. पहिला नंबर रुपये 100 झालं. 150 शेअर्स म्हणजे शेअर्सची संख्या. शेअर्स किती घेतलेले आहेत? बरोबर 150. ₹120 या बाजार भावाने खरेदी केले. बाजार भाव किती? बाजार भाव बरोबर ₹120. रुपये 120. नंतर 7% लाभांश दिला. लाभांशचा दर. लाभांशचा आपल्याला काय दिलेला आहे? दर दिलेला आहे. ओके. लाभांशचा दर जो आहे तो 7% आपल्याला दिलेला आहे. हां. लाभांशचा दर आपल्याला 7% दिलाय. आता मला या ठिकाणी काय काढायचंय? तर सगळ्यात पहिली गोष्ट आपण गुंतवणूक काढून घेऊया. तर ती गुंतवणूक कशी काढायची? गुंतवणूक म्हणजे काय? गुंतवणूक. गुंतवणूक म्हणजे बाजार भाव गुणिले काय बाबा? बाजार भाव गुणिले शेअर्सची संख्या. गुंतवणूक ही नेहमी बाजार भावावर काढली जाते. आणि लाभांश हा नेहमी दर्शनी किमतीवर काढला जातो एवढं लक्षात ठेवायचं. गुंतवणूक म्हणजे बाजारभाव गुणिले शेअर्सची संख्या. भाऊ बाजारभाव किती आपल्याकडं? बाजारभाव आहे आपल्याकडे 120 गुणिले शेअर्सची संख्या 150. 12 गुणिले 15 18 म्हणजे रुपये 18,000. किती झाले बाबा रुपये? 18,000 एवढी झाली गुंतवणूक. आता मला लाभांश काढायचा आहे. मग पहिला लाभांश काय करा? एका शेअरवरील लाभांश काढू आपण. एका शेअर वरील लाभांश, वरील लाभांश. ओके. लाभांश. तर एका शेअरवरचा लाभांश काय असणार आहे? लाभांश हा दर्शनी किमतीवर असतो. एका शेअरची दर्शनी किंमत काय लिहायचं? दर्शनी किंमत. दर्शनी किंमत, शेअरची दर्शनी किंमत गुणिले किती टक्के लाभांश आहे? 7%. गुणिले 7%. बघा दर्शनी किंमत किती आहे? ₹100. त्याच्यावर 7% 7% म्हणजे 7 भागिले 100. 100 गेले किती राहिले? रुपये 7. ₹7 एका शेअरवरचा एका शेअरवरचा लाभांश. मग एकूण लाभांश किती असेल? एकूण लाभांश. एकूण लाभांश काय असणार आहे? एकूण लाभांश आपण कसा काढणार? एकूण लाभांश म्हणजे काय? एका शेअरवरचा ₹7. एकूण किती शेअर्स आहेत? 150. इथं लिहायचं शेअर्सची संख्या गुणिले एका शेअरवरचा लाभांश. शेअर्सची संख्या 150 आणि एका शेअर्सवरचा लाभांश आहे 7. 15 7 किती? 105. 105 त्याच्यावर 1 शून्य. म्हणजे किती आलं? रुपये ₹1050 काय झाला? एका शेअर्सवरचा एकूण लाभांश.
आता मला परताव्याचा दर काढायचा. इथे मी लिहितो फक्त दर लिहिले, पण तुम्ही लिहा परताव्याचा दर असं पूर्ण लिहा. ओके. परताव्याचा दर काढायचं सूत्र एकूण लाभांश भागिले गुंतवणूक गुणिले 100. एकूण लाभांश किती? 1050 भागिले एकूण गुंतवणूक किती? 18,000. 1, 2, 3 आणि गुणिले बाबा आपले 100. काय काय कट होतात बघा. 1, 2, 3 शून्य गेले. 1, 2, 3 शून्य गेले. 105 भागिले 18. किती आलं? 105 भागिले 18. आता 105 आणि 18 तिनाने भाग जातो दोघांना. 105 ला जर मी तिनाने भाग लावला 3 त्रिक 9, 3 पाची 15, 35 आलं. 35 त्रिक 105 होतात. 18 ला तिनाने भाग लावला 3 सक 18. आता 36 ला 35 ला 6 ने भाग लावा. 6 ने भाग लावायचा 35 ला. 6 पंचे 30. 35तून 30 गेले 5, 1 0. 6 8 48. 50 मधून 48 गेले 2 1 0. 6 त्रिक 18. 20तून 18 गेले 2 1 0. परत 6 त्रिक 18. 5.8333. मग इथं लिहायचं 5.83 83. 5.83% हा झाला परताव्याचा दर. मित्रांनो परताव्याचा दर आपल्याला 101% प्रश्न विचारला जातो. त्यामुळे परताव्याचा दर कसा काढायचा हे समजून घ्या. डेफिनेटली परीक्षेला येणारा प्रश्न आहे. चला पुढे जाऊयात. बघा पुढचा प्रश्न. पुढचा जो प्रश्न आहे हा. सध्याच्या 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 नंतरच्या वयांचा गुणाकार 84 आहे. तर तिचे आजचे वय काढा. चला श्रद्धाचे आजचे वय काढू. श्रद्धाचे आजचे वय काढू. आजचे वय. आपण काय म्हणू बाबा X वर्ष. श्रद्धा आज 1 वर्षाची आहे. आता 2 वर्षापूर्वीचं आणि 3 वर्षानंतरचं वय आपल्याला विचारात घ्यायचंय. मग इथं आपण म्हणू श्रद्धाचे 2 वर्षापूर्वीचे वय. वर्षापूर्वीचे वय. श्रद्धाचे 2 वर्षापूर्वीचे वय. आज तिचं वय X आहे. बाळा 2 वर्षानंतर कुठं जाणार आहे? मागं जाणार आहे. मागं जाणार म्हणजे वजा होणार आहे. मग 2 वर्षापूर्वी म्हणजे X वजा 2 वर्ष. X वजा 2 वर्ष. झालं. आणि 3 वर्षानंतरचं वय. मग 3 वर्षानंतर काढू आता वय. 3 वर्षानंतरचे वय. वर्षानंतरचे वय. मित्र आज जर का तिचं वय X आहे तर 3 वर्षानंतर वाढणार आहे. म्हणजे +3 होणार आहे. X + 3 बरोबर. आता बघा हा जो गुणाकार आहे दिलेल्या अटीनुसार. मग आता इथं काय अट आहे जरा ती आपण समजून घेऊ. इथं लिहू दिलेल्या अटीनुसार. दिलेल्या अटीनुसार. अटीनुसार जी काही अट दिली त्या अटीनुसार काय दिलंय की 2 वर्षापूर्वीचं वय आणि 3 वर्षानंतरचं वय यांचा गुणाकार 84. म्हणजे या दोन्ही वर्षांचा जो गुणाकार आहे तो किती आहे बाबा? 84. दोघांचा गुणाकार करा 84. X + 3 गुणिले X - 2 बरोबर 84. आता या दोघांचा गुणाकार करून इथे एक समीकरण तयार होईल. वर्ग समीकरण. आणि ते सोडवून जी X ची किंमत येईल ते आपलं उत्तर बघा. हे वर्ग समीकरण सोडवण्यासाठी पहिलं X ने गुणायचंय. कोणाला? X - 2 ला. नंतर +3 ने गुणायचंय. कोणाला? X - 2 ला. बरोबर 84. X गुणिले X, X चा वर्ग. X गुणिले -2, -2x. 3 गुणिले X + 3x. वजा आहे म्हणून -3 दुने 6. अधिक 84 ला म्हणायचं बाबा तू ये इकडं. एकटा कशाला तिकडं बसतोय? -84 झाले. बरोबर 0. मग आता काय होईल बाबा? X वर्गाला म्हणायचं तू इथंच थांब. वजा. 3तून 2 गेले 1x राहिले. मग इथे लिहायचं +x राहिले. आणि हे वजा वजा अधिक 84 आणि 1 झाले 90. मग इथे लिहायचं -90 बरोबर 0. आता हे जे आपल्याकडे एक वर्ग समीकरण तयार झालं, या वर्ग समीकरणाला तुम्हाला सोडवायचं. त्याच्यासाठी एक काम करायचं. इथं तुम्ही सूत्र पद्धत, पूर्ण वर्ग पद्धत, अवयव पद्धत तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते ती तुम्ही वापरू शकता. पहिलं आपण काय करू 90 ला घेऊ एका बाजूला. त्याचे अवयव पाडू. 45 दुने 90, 30 त्रिक 90, त्याच्यानंतर 15 सक 90, त्याच्यानंतर 10 9 90. अशा प्रकारे 90 चे बरेच अवयव पडतील. याच्यातून एक जोडी घ्यायची. कुठली घ्यायची? 90 च्या अगोदर काय चिन्ह आहे? वजा आहे. म्हणजे वजाबाकी x पाहिजे. वजाबाकी 1 पाहिजे. कोणाची वजाबाकी 1 येते? 10 आणि 9. मग इथं 10x आणि 9x लिहायचं. आता या दोघांना चिन्ह द्यायचे. वजाबाकी केव्हा होते? ज्या वेळेस 2 संख्यांना भिन्न चिन्ह असतील, वेगवेगळी चिन्ह असेल, तेव्हाच वजाबाकी होते. म्हणजे दोघांना वेगवेगळी द्यायची. एकाला अधिक, एकाला वजा. मग कोणाला अधिक आणि कोणाला वजा द्यायचं? तर लक्षात घ्या, मोठ्या संख्येला x च्या अगोदरचं चिन्ह. जे चिन्ह x च्या अगोदर आहे अधिक, अधिक आहे म्हणून अधिक दिलं मोठ्या संख्येला, उरलेलं वजाचं लहान संख्येला. जर इथं वजा असतं तर मोठ्या संख्येला वजा, लहान संख्येला अधिक दिलं असतं. मग लिहा आता x वर्ग अधिक 10x - 9, 10x अधिक 10x वजा 9x
आणि हे -90 आपल्या जागेवर बरोबर 0. हे 2 हे 2 या दोघांमधून x कॉमन काढला. x वर्गाचा x बाहेर आला, फक्त बिचारा x राहिला. अधिक 10x मधून x बाहेर, फक्त 10 राहिले. या दोघांमधून काय कॉमन निघल? जसं इथं मला x दिसत होता, तसं इथं मला x दिसत नाही. पण 9 आणि 90 9च्या पाड्यात येतात. म्हणून या ठिकाणी हे वजा आहे म्हणून वजा आणि 9 कॉमन काढले. -9 बाहेर आले, फक्त x राहिले. वजाचं अधिक झालं आणि 9 10 90 बरोबर 0. x अधिक 10 2 वेळा आहे. तर त्या x अधिक 10 ला एकदा लिहा आणि x वजा 9 दुसरीकडे लिहा बरोबर 0. आता मला 2 उत्तरं मिळतील. x अधिक 10 बरोबर 0 मिळेल किंवा x वजा 9 बरोबर 0 मिळेल. x बरोबर अधिक 10 आहे. बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले, वजा 10 झाले. वजा 9 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले, अधिक 9. आता वय जे आहे ते कधीही वजामध्ये नसतं, ऋण नसतं. म्हणून आपण वजा 10 वय घेऊ शकत नाही. म्हणून x बरोबर आपल्याकडे 9 असणार आणि म्हणून आपण म्हणणार, की बाबा श्रद्धाचं आजचं वय 9 वर्ष असणार आहे. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडवता येऊ शकतो. ठीक आहे. चला आता पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न बघू. ह्याच्यामध्ये अजून एक प्रश्न असतो. कारण 3 प्रश्न मित्रांनो इथं असतात. मी तुम्हाला म्हटलं सॉरी 4 असतात. 4 पैकी 2 सोडवायचे असतात. चला बघा. पुढचा प्रश्न. ये रे बाबा, कुठे गेला? आहाहा! आलेख. आलेख आहे हा मज प्यारा, एक्स आणि वायचा पसारा. मित्रांनो आलेख काढायचा आहे. ह्या आलेख काढायचा बघा. एक सामायिक समीकरण आलेख पद्धतीने सोडवा. आता आलेख काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? अशा प्रकारे 2 सारण्या पूर्ण कराव्या लागतात. मला x अधिक y बरोबर 6, x वजा y बरोबर 4 ही समीकरणं आलेख पद्धतीने सोडवायची म्हटल्यावर सुरुवातीला मला x अधिक y बरोबर 6 चा आलेख काढावा लागेल. त्याच्यानंतर x वजा y बरोबर 4 चा आलेख काढावा लागेल आणि नंतर मग या 2 आलेखांचा जो छेदनबिंदू असेल त्यांचे निर्देशक. मग हे आलेख काढण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे सारणी पूर्ण करावी लागते. ज्याच्यामध्ये x असतो, त्याच्यामध्ये x असतो, y असतो आणि xy म्हणजे एखाद्या बिंदूचा निर्देशक असतो. त्याचप्रमाणे इथे सुद्धा x, y आणि xy असतो. ओके. तर आपण काय करू? पहिलं आपण एक काम करू. x अधिक y बरोबर 6 चा आलेख काढण्यासाठी एक सारणी पूर्ण करू. बघा इथे काय आहे? x अधिक y बरोबर 6. आपण या समीकरणाला y च्या स्वरूपात लिहायचं. म्हणजे y ला एका बाजूला ठेवायचं आणि बाकी सगळ्यांना बाय करायचं. कसं? y इथंच आपल्या जागेवर, 6 पण आपल्या जागेवर, अधिक x आहे. बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला वजा x. म्हणजे आता हे समीकरण घ्यायचं. y बरोबर 6 वजा x. समजलं का मी काय बोललो? x अधिक y बरोबर 6 आहे. y च्या स्वरूपात समीकरणाला लिहायचं. y ला इथंच ठेवायचं. अधिक x पलीकडे गेले वजा x म्हणजे y बरोबर 6 वजा x. आता x च्या किमती ना मनाने घ्यायच्या. समजा 1, 2, 3 घ्या. 1, 2, 3 मनाने घेतल्या. आता x च्या किमती मनाने घेतल्यावर y च्या किमती मनाने नाही काढायच्या. y च्या किमती 1, 2, 3 या 3 किमती आणि हे y बरोबर 6 वजा x हे समीकरण याचा वापर करायचा. म्हणजे x बरोबर 1 असताना y ची किंमत किती येईल? x बरोबर 2 असताना y ची किंमत किती येईल? आणि x बरोबर 3 असताना y ची किंमत किती येईल? हे आपल्याला काढावं लागेल. मग बघा x बरोबर जर 1 असेल, तर y बरोबर आपल्याकडे काय तर 6 वजा x 6 वजा x 6 वजा x ची किंमत किती? 1 आहे. 6 तून 1 गेले 5. म्हणजे x बरोबर 1 असताना y बरोबर 5 येईल. त्याचबरोबर x बरोबर जर 2 असेल, तर y बरोबर काय असतं? 6 वजा x असतं. y बरोबर 6 वजा x. x ची किंमत आता 2 घेतली म्हणजे 6 वजा 2. 6 तून 2 गेले 4. x बरोबर जर 3 असेल, तर y बरोबर किती? 6 वजा x आहे. 6 वजा x ची किंमत किती आपल्याकडे बाबा 3 आहे आता. म्हणून 6 वजा 3, 6 तून 3 गेले 3. म्हणजे x बरोबर 1 असताना y बरोबर 5 येतात. x बरोबर 2 असताना y बरोबर 4 येतात. आणि x बरोबर 3 असताना y बरोबर पण किती येतं? 3 येतं. म्हणजे काय झालं? 1, 5 त्याच्यानंतर 2, 4 आणि त्याच्यानंतर 3, 3 असे आपल्याला या ठिकाणी निर्देशक मिळाले. त्याचप्रमाणे आता इथली सारणी पूर्ण करू. ही कशाची? x वजा y बरोबर 4 साठी. x वजा y बरोबर 4 साठी. x ला y ला वजा y ला इथंच ठेवू. 4 आपल्या जागेवरती अधिक x पलीकडे गेले वजा x झाले. म्हणजे वजा y बरोबर 4 वजा x. पण आपल्याला वजा y ची नको, अधिक y ची किंमत काढायची. मग चिन्ह बदललं. वजा y चं अधिक y झालं. अधिक 4 चं वजा 4 झालं आणि वजा x चं अधिक x झालं. आपण एक काम करू. y आपल्या जागेवर पहिला x ला लिहू आणि नंतर वजा 4 ला लिहू म्हणजे कॅल्क्युलेशनला बरं पडेल. y बरोबर x वजा 4 झालं. आता हे समीकरण घ्यायचं आणि आपल्याला याच्यावरून ही सारणी पूर्ण करायची.
आता या सारणीमध्ये तुम्ही एक्सच्या किमती मानाने घ्या. 1, 2, 3 घेतल्या तरी चालेल. चला मी 4, 5, 6 घेतो यावेळेस. 4, 5, 6. मी 4, 5, 6 का घेतल्या? 1, 2, 3 घेतलं असलं तरी चालेल. कारण 4, 5, 6 घेतल्यामुळे फायदा काय? x वजा 4 म्हणजे 4 यांच्यामधून वजा करता येईल. ठीक आहे. जसं की x बरोबर जर का 4 असेल, तर आपल्याकडे y बरोबर काय असतं? y बरोबर x वजा 4 असतं. x वजा 4 असतं आणि x ची किंमत किती आपण इथे घेतले 4. म्हणजे 4 वजा 4 बरोबर 0 म्हणजे x बरोबर 4 असेल तर y बरोबर 0. त्याचबरोबर x बरोबर जर का 5 असेल, तर y बरोबर किती आपल्याकडे झालं? x वजा 4 आहे. x ची किंमत आता आपण 5 घेतली. म्हणजे मला 5 वजा 4 करावं लागेल, उत्तर 1 येईल. x बरोबर जर का 6 असेल, कारण x बरोबर आपण 6 पण घेतलंय. तर y बरोबर किती? x वजा 4 असतं. x ची किंमत किती? 6 आहे. पण 6 वजा 4, 6 तून 4 गेले 2. म्हणजे x बरोबर 4 असताना y बरोबर मला 0 मिळतं. x बरोबर 5 असताना y बरोबर मला 1 मिळतं आणि x बरोबर 6 असताना y बरोबर मला 2 मिळतं. म्हणजे अशा प्रकारे 4 0, 5 1 आणि एक 4 0, 5 1 आणि 6 2 असे 3 बिंदूंचे निर्देशक आपल्याला या ठिकाणी मिळून जातील. आता इथं काय करायचं आपल्याला? आता आपल्याला यांची यांची एक यांची आपल्याला आलेख काढायचे आहेत. आता ते आलेख कसे काढायचे ते आपण आता बघूयात. तत्पूर्वी हे तुम्हाला लिहावं लागेल सगळं. ओके. लिहून घ्या तुम्ही वाटलंच तर व्हिडिओला पॉज करून वगैरे. ठीक आहे. मी बाजूला झालोय. आता आलेख कसा काढायचा तो आपण बघू. आलेख काढण्यासाठी बघा, आलेख काढण्यासाठी इथे या ठिकाणी मी ऑलरेडी एवढा सगळा भाग करून घेतलेला आहे. तर या ठिकाणी पहिलं काय करायचं, इथं लिहायचं एक्स अक्ष आणि इकडे लिहायचं वाय अक्ष. अशा प्रकारे आपण हा आलेख काढण्याच्या अगोदर आपण अशा प्रकारे एक्स अक्ष, वाय अक्ष काढू. पहिला x अधिक y बरोबर 6 चा आलेख काढू. ज्याच्यामध्ये 1, 5 हा एक बिंदूचा निर्देशक आहे. x चा 1, y चा 5 म्हणजे तुमच्याकडे इथं आला. इथं लिहा 1 आणि 5. दुसरा बिंदूचा निर्देशक 2 आणि 4 आहे. x चा 2, y चा 4. x चा 2 आहे, y चा 4. मग इथे लिहा 2 आणि 4. तिसरा निर्देशक 3 आणि 3 आहे. x चा 3 आणि y चा 3. या ठिकाणी लिहा 3 आणि 3. आता या 3 बिंदूंमधून जाणारी एक रेषा जर आपण काढली, तर तो आलेख आपल्याकडे अशा प्रकारे येईल. हा आलेख कुठला झाला? तर हा आलेख आपल्याकडे झाला x अधिक y बरोबर 6 चा. इथं लिहायचं x अधिक y बरोबर 6 चा आलेख. आता पुढचा आपल्याकडे एक आलेख काढायचा आहे, जो कोणाचा आहे? x वजा y बरोबर 4. याचे पहिला निर्देशक 4 0 म्हणजे x चा 4 आणि y चा 0. 4 0 म्हणजे तुम्हाला इथे मिळेल अशा प्रकारे. इथं लिहायचं 4 आणि 0. पुढचा जो आहे आपल्याकडे 5 आणि 1 आहे. बरोबर? इथं 4 0 झालं. मग x चा 5, y चा 1 इथं आला 5 आणि 1. ओके 5 1. आणि तिसरा जो निर्देशक आहे तो आपल्याकडे आहे 6 2. x चा 6, y चा 2. x चा 6 आणि y चा 2 म्हणजे इथं आला 6 2. आता या बिंदूंमधून जाणारी रेषा काढा. बघा अशा प्रकारे या बिंदूंमधून जाणारा एक आलेख आपल्याला काढता येऊ शकतो. हा कोणाचा आहे? x वजा y बरोबर 4 चा आलेख. आता हे झाल्यानंतर याला सोडवायचं. याच्यामध्ये x आणि y च्या किमती काढायच्या. मग याच्यामध्ये x आणि y च्या किमती काय आहेत बघा. या 2 समीकरणांचा जो काही 2 आलेख झालेले आहेत, तर यांचा छेदनबिंदू. बघा यांचा छेदनबिंदू इथं आहे आणि यांचे निर्देशक काय बाबा x निर्देशक 5 दिसतोय आणि y निर्देशक तुम्हाला 1 दिसतोय. x निर्देशक 5, y निर्देशक 1 दिसतोय. तर अशा प्रकारे आपल्याला सोडवता येईल. बघा x अधिक y बरोबर 6, 5 अधिक 1 बरोबर 6. x वजा y बरोबर 4, 5 वजा 1 बरोबर 4 म्हणजे उत्तर बरोबर आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हा आलेख काढू शकतो आणि हा आपला तिसरा प्रश्न झालाय. आता यानंतर आपण काय करू? चौथ्या प्रश्नाकडे जाऊ. चौथ्या प्रश्नामध्ये एकूण 3 प्रश्न असतात आणि या 3 पैकी आपल्याला 2 प्रश्न सोडवायचे असतात. चौथा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. कारण जवळपास 4 मार्काला हा चौथा प्रश्न असतो. ठीक आहे? हां. तर चला आपण जाऊयात आपल्या पुढच्या प्रश्नाकडे पटापट. ओके. किती वेळ झालाय बघू जरा चेक करू आपण. हां, तर साधारणतः 1 तास झालाय. अजून 15-20 मिनिटं आपल्याला लागतील. बघा, या ठिकाणी पुढील उपप्रश्न सोडवा कोणतेही 2. इथे बघा. हा जो प्रश्न आहे ना मित्रांनो, मला असं वाटतं, की हा प्रश्न संकीर्ण प्रश्न संग्रहामधला आहे. याच्यात काय दिलंय, एका कृषी क्षेत्रातील कुशल व अकुशल कामगारांच्या रोजगाराचे गुणोत्तर 5:4 आहे. एका कुशल आणि अकुशल कामगारांचा एका दिवसाचा एकूण रोजगार म्हणजे एका कुशल कामगाराचा आणि एका अकुशल कामगारांचा दोघांच्या रोजगारांची जर बेरीज केली, तर ती बेरीज जी आहे एका दिवसाच्या, तर ती जी बेरीज आहे ती आपल्याकडे ₹900 येते. तर प्रत्येक कुशल कामगाराचा आणि अकुशल कामगाराचा पगार काढा. मग आपण काय करू? कुशल कामगाराचा पगार. कुशल मी शॉर्टकटमध्ये लिहितो. कुशल कामगाराचा पगार रुपये समजा एक्स म्हणू.
आणि अकुशल कामगाराचा पगार अकुशल, तर जागा कमी पडेल म्हणून अकुशल कामगाराचा पगार रुपये वाय. ओके. आता याच्यामध्ये 2 अटी दिलेल्या आहेत. पहिली अट काय बाबा आपल्याला म्हणते? पहिली अट आपल्याला म्हणते, पहिली अट किंवा पहिल्या अटीनुसार आपल्याला काय दिले पहिल्या अटीनुसार, की कुशल आणि अकुशल कामगारांच्या म्हणजे कुशल कामगार आणि अकुशल कामगार यांच्या रोजगाराचे गुणोत्तर 5:4 आहे. म्हणजे इथं x/y जर तुम्ही केलं, तर ते गुणोत्तर 5/4 येतं. आता तिरकस गुणाकार जर केला बघा, x गुणिले 4, 4x बरोबर 5 गुणिले y, 5y. आता 4x ला इथंच ठेवू, 5y अधिक इकडे आले वजा 5y आणि बरोबर आपल्याकडे काय राहिलं बाबा काहीच नाही म्हणजे 0. याला म्हणायचं समीकरण नंबर 1. बरोबर? आता दुसरा मुद्दा आहे. दुसरी अट बघू आपण आणि त्याच्यावरून दुसरं समीकरण तयार करू. दुसरी अट. दुसरी अट जर का या ठिकाणी आपण बघितली, तर दुसरी अट आपल्याला काय दिली, की दुसरी अट दिली, की एका कुशल आणि अकुशल कामगारांचा एका दिवसाचा जो एकूण रोजगार आहे, म्हणजे त्या दोघांची बेरीज आहे, ती ₹900 आहे. कुशल कामगाराचा पगार अधिक अकुशल कामगाराचा पगार बरोबर ₹900 याला म्हणायचं समीकरण नंबर 2. आता ही 2 समीकरणं मला सोडवायची आहेत. ही 2 समीकरणं सोडवून एक्स आणि वायच्या किमती म्हणजे माझं उत्तर. आता या 2 समीकरणामध्ये कोणाचा सहगुणक समान नाहीये. ना एक्सचा सहगुणक समान आहे, ना वायचा. मग इथं आपल्याला कोणाचा तरी सहगुणक समान करावा लागेल. मग आपण काय करू? वायचा सहगुणक समान करू. वायचा सहगुणक समान करण्यासाठी मला काय करावं लागेल? इथं वर 5 आहे, तर खाली पण 5 पाहिजे. म्हणजे समीकरण 2 ला 5 ने गुणायचं. मग तसं इथं लिहायचं समीकरण 2 ला 5 ने गुणू. समीकरण 2 गुणिले 5 करू. समीकरण 2 ला जर मी 5 ने गुणलं तर मला काय मिळेल? 5 एके 5 म्हणून 5x अधिक 5 एके 5 म्हणून 5y आणि 5 45 म्हणून 4500 समीकरण नंबर या ठिकाणी आपल्याकडे आलं 3. ओके 1, 2 आणि हे समीकरण नंबर 3 झालं तयार. मित्रांनो ही 2 समीकरणं तुम्ही क्रेमरच्या पद्धतीने पण सोडवू शकता. आता समीकरण 2चं रूपांतर 3 मध्ये झालेलं आहे आपल्याकडे. मग आता जे काय करायचं ते समीकरण 1 आणि 3चं करा. दोघांमध्ये इथं वजा 5y आणि इथं अधिक 5y. हे दोघं जण कट होऊ शकतात. कसे कट होऊ शकतात? ज्यावेळेस या दोघांची बेरीज करू तेव्हा. मग इथं लिहायचं समीकरण 1 अधिक समीकरण 3 करू. 1 आणि समीकरण 3 करू. 1 आणि 3 यांची बेरीज. पहिलं समीकरण 1 लिहा. 4x वजा 5y बरोबर 0 लिहून टाकायचं. 4x वजा 5y बरोबर 0 आणि अधिक समीकरण 3 ला लिहा. 5x अधिक 5y बरोबर 4500. 5 आणि 4 झाले 9x. 5y गेले. हे झाले 4500 आपल्या जागेवर. x आपल्या जागेवर. 4500 आपल्या जागेवर. आणि 9 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला भागिले. x बरोबर रुपये 9×5=45. x बरोबर किती? 9×5=45 म्हणजे 500. x बरोबर 500. आपल्याला आता y ची पण किंमत काढायची. x बरोबर 500 म्हणजे कुशल कामगाराचा पगार आला ₹500. आता y ची किंमत काढण्यासाठी काय करायचं? x बरोबर 500 ही जी काही तुम्हाला मिळालेली किंमत आहे, ही किंमत तुम्ही समीकरण 1, 2, 3 कुठेही ठेवू शकता. 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा, 3 मध्ये ठेवा. आपण समीकरण 2 मध्ये ठेवू. 2 जरा बरं वाटतंय. ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. 2 मध्ये ठेवू. मध्ये ठेवू. 2 मध्ये ठेवून द्या. पाहू समीकरण 2 काय? x अधिक y बरोबर 900. x अधिक y बरोबर 900. बरोबर x ची किंमत 500 आहे. इथं लिहायचं 500 अधिक y बरोबर 900. y आपल्या जागेवर, 900 आपल्या जागेवर, हा 500 अधिक आहे. बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेला वजा 500. आता या ठिकाणी y बरोबर 900 तून 500 गेले 400. y बरोबर आपल्याकडे आलं 400. तर अशा प्रकारे एकंदरीत आपण हे गणित जे आहे ते सोडवू शकतो. ठीक आहे? तर चला आताच्या या चर्चेमध्ये आपलं हे पहिलं गणित झालंय. आता आपण दुसऱ्या गणिताकडे या ठिकाणी वळूया. दुसरा जो काही आपला प्रश्न आहे, तो दुसरा प्रश्न बघू चला. दुसरा प्रश्न बघा याच्यामध्ये आपल्याला दिलाय. दुसऱ्या प्रश्नामध्ये मला बघा 2 फासे फेकले असतात. आता या ठिकाणी बघा 2 फासे फेकले असता जो नमुना अवकाश आपल्याला मिळतो. आता हा नमुना अवकाश खूप मोठा असतो. त्याच्यामुळे मी काय करतो हा नमुना अवकाश इथं लिहूनच घेतो पटकन. ओके. संभाव्यता मधला जो नमुना अवकाश आहे 2 फासे फेकले असता. संभाव्यता एकच मिनिट आपण जरा तत्पूर्वी एक रिक्वेस्ट आहे सगळ्यांना. जर तुम्ही YouTube चॅनलवर ही व्हिडिओ बघत असाल, तर आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. संभाव्यतामध्ये जर आपण पाहिलं, तर 2 फासे फेकले असता नमुना अवकाश काय येतो तुम्हाला माहिती आहे बाबा. 36 एकूण नंबर ऑफ येस येतात. मी फक्त तो इथं काय करतोय कॉपी पेस्ट करतो म्हणजे आपला वेळ वाचावा.
कारण आपल्याकडे वेळ कमी असतो. तो वेळ वाचण्यासाठी आपण हा नमुना अवकाश थेट कॉपी पेस्ट करून घेऊयात या प्रश्नपत्रिकेमध्ये. ठीक आहे. येस येस येस. सेकंड लास्ट क्वेश्चन. हा, तर बघा. हा, चला आलेला आहे नमुना अवकाश इथे. चला, नमुना अवकाश लिहायचा एकदम सावकाश. चला, नमुना अवकाश आला, पटकन आला, कारण कसा वेळ वाचला पाहिजे आपला, त्याच्यामुळे मी या ठिकाणी झटकन त्याला इथं कॉपी पेस्ट करून घेतलेला आहे. ओके, चला बघा या ठिकाणी काय आहे, आता हा नमुना अवकाश बघा इथं आपण लिहिला, नंबर ऑफ एस बरोबर 36. कसा लक्षात ठेवायचा सांगतो, एकदम सोपं आहे. 2 फासे फेकले असता खालील घटनांची संभाव्यता काढा. मग 2 फासे फेकल्यावर हा नमुना अवकाश मिळतो. एस बरोबर 1, 1, 1, 2, 1, 3. हे कसं लिहायचं? पहिला 1 लिहायचा आणि मग 1च्या पुढे 1, 2, 3, 4, 5, 6 आकडे. मग 2 लिहून 2च्या पुढे 1, 2, 3, 4, 5, 6 आकडे. मग 3 लिहून 3च्या पुढे 1, 2, 3, 4, 5, 6 आकडे. मग 4 लिहून 4च्या पुढे 1 ते 6 आकडे. मग 5च्या पुढे 1 ते 6 आकडे. मग 6च्या पुढे 1 ते 6 आकडे. असे नंबर ऑफ एस बरोबर 36 मिळतात. तर इथे ज्या काही घटना दिल्यात, तर त्याच्यातली पहिली घटना बघा. घटना ए आपण या ठिकाणी म्हणू. घटना ए काय आहे, की वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज कमीत कमी 9. इथं आपण लिहू अंकांची बेरीज कमीत कमी 9. बेरीज कमीत कमी 9 असणे. आता अंकांची बेरीज कमीत कमी 9 चा अर्थ काय बाबा? कमीत कमी 9 तरी पाहिजे ना बाबा. 9 पेक्षा खाली बेरीज नकोय. कमीत कमी म्हणजे 9 पाहिजे, म्हणजे 9 पाहिजे, 10 पाहिजे, 11 पाहिजे, 12 चालेल. 9, 10, 11, 12 चालेल. पण मला 9च्या खाली नकोय. कमीत कमी 9 म्हणजे 9च्या खाली बेरीज नकोय. मग 9च्या खाली 8 नकोय. 9 चालेल. बघा, इथं सगळ्यात जास्त बघा. इथं बेरीज तर 2, 3, 4, 5, 6, 7 येते. नाही चालणार. 8 इथं बघ 3, 4, 5, 6, 7, 8 येते. ही पण नाही चालणार. 3, 4, 5, 6, 7 नाही चालणार. सॉरी, 4, 5, 6, 7, 8 बेरीज येते. नाही चालणार. पण इथं बेरीज 9 येते, ही चालेल. आपल्याला कमीत कमी 9 म्हणजे 9 चालेल, पण 9 पेक्षा खाली नकोय. त्याच्यानंतर 4, 5 इथं 9 येते, 4, 6 इथं 9 येते, इथं 10 बेरीज येते, 10 पण चालेल. म्हणजे 9 आणि 9च्या वर म्हणजे 9, 10, 11, 12 बेरीज पाहिजे. इथे बघा 9 येते, 10 येते, 11 येते अशी बेरीज येते. इथे बघा 9 येते, 10 येते, 11 येते, 12 येते, या सगळ्यांना घेतलं तर चालेल. 4 आणि 3, 7, 8, 9, 10 एवढ्या सगळ्या गोष्टी इथं आपल्याला लिहाव्या लागतील. काय बाबा? 3, 6 त्याच्यानंतर 4, 5, 4, 6 त्याच्यानंतर 5, 4, 5, 5 आणि 5, 6 त्याच्यानंतर आपल्याकडे किती बाबा 6, 3, 6, 3, 6, 4, 6, 5 आणि 6, 6 झालं. किती झाले बाबा? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. नंबर ऑफ एस बरोबर 10. नंबर ऑफ ए बरोबर 10. बरोबर? आता आपल्याला याची संभाव्यता काढायची आहे. संभाव्यता म्हणजे काय बाबा? पी ऑफ ए. मग पी ऑफ ए काढायचं सूत्र नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. नंबर ऑफ ए 10 आहे आणि भागिले नंबर ऑफ एस बरोबर किती आपल्याकडे आहे? 36 आहे. ठीक आहे? 10 भागिले 36. 36 आणि 10 दोनाने भाग लावला. 2 पंचे 10, 36 च्या निम्मे 18, 5 18 माझ्याकडे उत्तर आलं. तर अशा प्रकारे ही पहिली घटना झाली. आता दुसरी जी घटना आहे ती पण आपण बघू. ठीक आहे, हे मी रफ करतो. आता ही जी घटना आहे मी रफ करतो. जागा कमी आहे म्हणून. आता दुसरी घटना बघू. ठीक आहे, हे आपण पुसूयात. आता घटना बी. ए घटना झाली, आता घटना बी इथून लिहायला सुरुवात करू. घटना बी. घटना बी. बी घटना मला काय विचारले, की बाबा वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांच्या बेरजेला 5 ने भाग जाणे. वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांच्या बेरजेला बेरजेला 5 ने भाग जाणे. 5 ने भाग जाणे. मी शॉर्टकटमध्ये लिहिलेलं. मी फक्त 5 ने भाग तुम्ही जाणे वगैरे ते तुम्ही नंतर लिहा डिटेल्समध्ये. मग आता या बी मध्ये काय येणार बाबा? 5 ने भाग कोणाकोणाला जातो? बघा 5 भाग जातो, 10 भाग जातो, 15 भाग जातो. आता इथं बेरीज 15 येणारच नाही. 15 बेरीज येऊ शकत नाही इथं. ही लक्षात घ्या. कारण बेरीज जास्तीत जास्त 6 आणि 6 12 येणार आहे. म्हणजे 5 आणि 10 बेरीज कुठे येते बघा. बघा 1 आणि 4 5, 2 आणि 3 5, 3 आणि 2 5, 4 आणि 1 5 झालं. बघा 6 आणि 4 10 झाले, 5 आणि 5 10 झाले, 6 आणि 4 10 झाले. बघा यांची बेरीज 10 येते, यांची बेरीज किती येते? या चौघांची 5-5 येते. तुमच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे. मग आता या सगळ्यांना या ठिकाणी इथं आपण लिहून टाकूयात. काय बाबा पहिला 1, 1, 2, 3, 4 हे चौघ जण, 1, 2, 3 हे तिघ जण. इथं बघा काय बाबा 1, 4 त्याच्यानंतर 2 आणि किती बाबा 3 आलंय. त्याच्यानंतर 3 आणि 2 आलं. त्याच्यानंतर 4 आणि 1 आलं. त्याच्यानंतर किती बाबा 4 आणि 6 आलं. त्याच्यानंतर 5 आणि किती आले बाबा? 5 आणि 5 आलं. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे 6 आणि 4 आलं. ठीक आहे. 6 आणि
4 आले. ठीक आहे. नंबर ऑफ ए किती? बी किती? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. नंबर ऑफ बी बरोबर 7. नंबर ऑफ बी बरोबर 7. आता याची संभाव्यता म्हणजे पी ऑफ बी बरोबर काय? नंबर ऑफ बी भागिले नंबर ऑफ एस. नंबर ऑफ बी 7 आहे आणि भागिले नंबर ऑफ एस बरोबर किती आपल्याकडे 36 आहे. 7 भागिले 36 संपला विषय. आता पुढचा विषय चालू करू. घटना बी, घटना सी. घटना सी बाबा आपल्याकडे काय आहे? ती घटना लिहा. सी आहे पहिल्या फाशावर मिळालेला अंक दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा. तर पहिल्या फाशावरील अंक दुसऱ्यापेक्षा मोठा अंक अंक दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा. दुसऱ्यापेक्षा मोठा आहे. ठीक आहे. मोठा म्हणजे पहिल्या फाशावरचा अंक मोठा आहे. आता इथं जर तुम्ही पहिल्या रांगेमध्ये बघितलं तर दोन्ही समान आहे आणि पहिल्या फाशावरचा लहानच आहे. आपल्याला पहिल्या फाशावरचा अंक मोठा पाहिजे, जो इथं आहे पहिल्या फाशावरचा मोठा. इथं या 2 ठिकाणी पहिल्या फाशावरचा अंक मोठा आहे. बघा 3 मोठा आहे एकापेक्षा, 3 मोठा आहे दोनापेक्षा. इथं समान आहे, इथं 3 लहान आहे. इथं बघा पहिल्या फाशावरचा अंक या 3 ठिकाणी मोठा आहे. इथं बघा इथं या 4 ठिकाणी पहिल्या फाशावरचा अंक मोठा आहे आणि इथं 5 ठिकाणी पहिल्या फाशावरचा अंक मोठा आहे. म्हणजे काय येईल? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 या ठिकाणी या सगळ्या गोष्टी येतील. यांना आपल्याला लिहायचंय. मग इथं सी बरोबर तुम्ही काय कराल हे सगळं लिहा. 2.1 पासून ते तुमचं किती बाबा 6.5 पर्यंत तुम्ही लिहा आता इथे हे सगळं. मला आपल्याला वेळ कमी आहे म्हणून 2.1 पासून 6.5 पर्यंत किती 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 या 15 गोष्टी लिहायच्या आहेत. या लिहिल्यानंतर आपल्याकडे नंबर ऑफ सी बरोबर किती मिळणार आहे? 15 आणि मग याची संभाव्यता म्हणजे पी ऑफ सी बरोबर आपल्याकडे मिळेल नंबर ऑफ सी भागिले नंबर ऑफ एस. नंबर ऑफ सी आहे 15 आणि भागिले नंबर ऑफ एस आपल्याकडे किती आहे? 36. 15 भागिले 36 दोघं जण कितीच्या पाड्यात येतात? 3च्या. 15ला 3ने भागला 3 5 15, 3 1 3, 3 2 6, 5 6 12 आलं. तर अशा प्रकारे मित्रांनो हा चौथ्यातला दुसरा प्रश्न होता. हा सोपा प्रश्न होता. खूप सोपा. संभाव्यता या प्रकरणातला प्रश्न 5 मार्काला खूप कमी वेळा विचारला जातो. तो यावर्षी विचारला गेला होता जुलै 2025 ला. आता पुढे आपण थोडंसं जाऊयात. हा शेवटचा जो प्रश्न आहे चौथ्या प्रश्नातला, हा प्रश्न बघा इथे आपल्याला मध्यक काढायचा आहे. तर मध्यक काढणं खूप सोपं आहे मित्रांनो. इथे आपल्याला 4 पैकी 4 मार्क मिळू शकतात. हं. इथे काय? ही सगळी माहिती दिली या माहितीचा मला मध्यक काढायचा आहे. तर मध्यक काढण्यासाठी बघा वय दिलंय 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50, 50 ते 60, 60 ते 70 दिले. रुग्णांची संख्या. सगळ्यात पहिली गोष्ट संचित वारंवारता काढायची आहे. संचित वारंवारता काढण्यासाठी हे पहिले 60 आपल्या जागेवर लिहायचे. नंतर काय करायचं 60 अधिक हे 42, 60 आणि 42 झाले 102. नंतर 102 अधिक हे 55 करायचे. 102 अधिक हे 55 किती राहिले 157. नंतर 157 अधिक हे 70 हे झाले 127. नंतर मग 127 अधिक हे 53. 127 आणि सॉरी 127 नाही तर 227 होतील. ओके. 157 अधिक 70 आपल्याकडे 227 आणि 227 अधिक 53 आपल्याकडे होतील 280 आणि 280 अधिक 20 बरोबर किती झाले बाबा 300. बरोबर? या 300 ला आपण म्हणतो n. मला मध्यक काढायचं असेल ना, तर सगळ्यात अगोदर मी काय करतो n/2 ची किंमत काढतो. n/2 ची किंमत. म्हणजे 300 भागिले 2. 300 भागिले 2 किती 150. आता मला काय करायचं एक मध्यक वर्ग निवडायचा आहे. त्याच्यामध्ये ही संचित वारंवारतापेक्षा कमी काय माहिती का? 150 पेक्षा कमी संचित वारंवारता कुठे आहे? 150 पेक्षा कमी बघा 157 तर मोठे आहेत. 102 आणि 160 या 2 ठिकाणी 150 पेक्षा कमी संचित वारंवारता आहे. तर आपण काय करायचं 102 ला उचलायचं. जी मोठी संख्या आहे. ओके. 102 काय झाली बाबा CF याला आपण म्हणू CF. या ठिकाणी तुमच्याकडे CF बरोबर किती आलं? 102. CF 102 आलं. CFच्या खाली जो असेल ना, खालची CFच्या आधीची काय करायची आपल्याला ही F ची किंमत, ही असते F ची किंमत. हे लक्षात घ्या. हे असते F आहे. ही F असते आपल्याकडे. मग या ठिकाणी F ची किंमत काय घ्यायची? ही 55 घ्यायची. CFच्या खाली जी असते ती 55 आणि हा झाला 30 ते 40 हा मध्यक वर्ग. म्हणजे तुमच्याकडे F बरोबर झालं 55. मग आता याच्यामध्ये L आणि H ची किंमत काय? L म्हणजे काय? हा मध्यक वर्ग, त्याची खालची वर्ग मर्यादा सगळ्यात आधी सांगितली होती मी तुम्हाला 30 आहे. L बरोबर किती 30 आणि त्याच्यानंतर इथं H बरोबर किती येणार आपल्याकडं
एच म्हणजे या दोघांमधलं वर्गांतर, 30 ते 40चं वर्गांतर. 40 मधून 30 गेले 10 झालं. आता या सगळ्या किमती या सूत्रामध्ये टाकायच्यात आणि उत्तर काढून टाकायचं बघा. सूत्रात टाकून द्या. एल ची किंमत किती बाबा? एल ची किंमत माझ्याकडे 30 आहे. अधिक कंसामध्ये एन छेद 2 ची किंमत किती? 150 आहे. 150 वजा सीएफ किती? 102 आहे. 150 वजा 102 भागिले एफ बरोबर किती आला? एफ बरोबर 55 आला. 55 लिहून टाका आणि गुणिले आपले 10 बरोबर. आता 30 अधिक 150 मधून 102 गेले 48 राहिले आणि भागिले 55 गुणिले 10. 48 150 मधून 102 गेले 48 भागिले 55 गुणिले 10. आता काय करा 30 अधिक 55 आणि 10 ला 5 ने भाग लावला. 5 दुने 10, 5 एके 5, 5 एके 5, 11. 48 दुने किती? 8 दुने 16, 96. 96 भागिले 11. मग 30 अधिक 96 भागिले 11. आता 96 ला आपल्याला काय करायचंय? 11 ने भाग लावायचा आहे. 11 ने भाग लावायचा 96 ला. बघा 11 अट्टी 88. आता बघा 96 मधून 88 गेले किती राहिले? 16 तून आत गेले 8, 8 राहिले. एक पॉइंट घेतला, एक शून्य घेतला. 11 साती 77, 3 1 0 म्हणजे 8.7 लिहून टाका. 8.7 मग 30 अधिक 8 किती झाले बाबा? 38.7 तर माझ्याकडे किती उत्तर आलं? 38.7. आता 38.7 हे काय असणार तुमच्याकडं? या ठिकाणी मध्यक झालं. 38.7 वर्ष म्हणजे त्याला याचं 38.7 वर्ष हा झाला आपला मध्यक. तर अशा प्रकारे मध्यक आहे. कॅल्क्युलेशन करताना जर माझं काही चुकलं असेल तर बघा. पण ही अशा प्रकारे आपण हे गणित जे आहे ते सोडू शकतो. एकदम सोपं गणित आहे. मी थोडासा या ठिकाणी बाजूला होतो. जर तुम्हाला याचा जर का स्क्रीनशॉट वगैरे जर घ्यायचा असेल या गणिताचा, तर तुम्ही या गणिताचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ठीक आहे. चला तर पटकन यानंतर आपण जरा थोडंसं पुढे जाऊयात. चला सगळ्यांना या ठिकाणी एक रिक्वेस्ट आहे. हे गणित जे आहे, प्रत्येक गणित जे आपण या ठिकाणी बघतोय, ते प्रत्येक गणित अतिशय महत्त्वाचं आहे. कुठलंच गणित राहिलं नाही पाहिजे. आपण सगळी गणितं या ठिकाणी घेतोय आणि या सीरीजमध्ये आपल्याला काय करायचंय, की या सीरीजमध्ये आपल्याला सगळी या ठिकाणी सगळ्या प्रश्नपत्रिका आपल्याला सोडवून घ्यायच्यात. जेणेकरून आपली 2026 ची जी बोर्डाची परीक्षा जी आहे, ती आपली चांगली जाईल. ठीक आहे. त्या परीक्षेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळाले पाहिजेत आणि ते जास्तीत जास्त मार्क मिळण्यासाठी आपल्याला गरज आहे ती जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवण्याची. ठीक आहे. तर मध्यक काढा. आता तुम्ही जर हे जर प्रकरण बघितलं सांख्यिकी, तर सांख्यिकी प्रकरणातला प्रश्न आपल्याला हमखास येतो. मध्य काढा, मध्यक काढा. शक्यतो जास्तीत जास्त वारंवारता बहुभुज या ठिकाणी बऱ्याचदा येत असतो किंवा कधी-कधी बहुलक काढायला सुद्धा आपल्याला प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. तर चला या ठिकाणी आता आपण पुढचे काही क्वेशन्स आपण या ठिकाणी बघून घेऊयात 1 मिनिटामध्ये. एकदा हां, चला 38.7 मी फक्त उत्तर चेक करत होतो बरोबर आहे का? तर बरोबर आहे. चला पुढे बघू. पुढचा प्रश्न आता शेवटचा तिसरा प्रश्न. तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला 2 या ठिकाणी गोष्टी आहेत. लक्षात घ्या. इथे खालील अटी पूर्ण करणारे प्रत्येकी एक वर्ग समीकरण लिहायचं आपल्याला. आता या ठिकाणी असं वर्ग समीकरण लिहायचं, की विवेचकाची किंमत 0 असेल, असं वर्ग समीकरण एक लिहायचं आहे आणि विवेचकाची किंमत 0 मोठी असेल, असं एक वर्ग समीकरण तयार करायचं आहे आणि विवेचकाची किंमत 0 लहान असेल, असं एक वर्ग समीकरण तयार करायचं आहे. हा जो प्रश्न आहे ना मित्रांनो, हा पुस्तकाच्या बाहेरचा प्रश्न आहे. थोडासा वेगळा प्रश्न आहे. हा प्रश्न आपण बघू. पण याच्या अगोदर आपण हा प्रश्न बघून घेऊ आणि नंतर शेवटी हा प्रश्न ठेवू. थोडा इंटरेस्टिंग प्रश्न आहे, पण बघणार आजच्या आजच आपल्याला बघायचा आहे. आपण हा थोडासा नंतर बघू. पण आधी आपण बघा हा प्रश्न. कुठे गेला बाबा आपला? ये रे बाबा लवकर. दुसरा प्रश्न हा बघा. आधी हा प्रश्न बघू. हा प्रश्न जर तुम्ही बघितला ना, एका वर्षी हा प्रश्न 4 मार्काला आलाय आणि इथं हा प्रश्न 3 मार्काला आलाय. या प्रश्नामध्ये मला काय दिलंय? ज्या अंकगणिती श्रेणीचे पहिले पद P आहे. पहिले पद म्हणजे A. त्यालाच आपण T1 म्हणतो. जे आपल्याला P दिलं आहे. पहिले पद म्हणजे A, ज्याला T1 म्हणतो ते P आहे. आणि दुसरे पद म्हणजे T2 बरोबर आपल्याला दिले Q. आणि या ठिकाणी काय दिले 7 शेवटचे पद R आहे. म्हणजे TN बरोबर काय दिले बाबा R. शेवटचे पद म्हणजे TN बरोबर मला R दिलंय. तर त्या अंकगणित श्रेणीच्या सर्व पदांची बेरीज P अधिक R कंसात Q अधिक R वजा 2P भागिले 2 कंसात Q वजा P असते हे दाखवा. आता याच्यामध्ये मला काय करायचंय? पहिली D ची किंमत काढतो. D म्हणजे T2 वजा T1 असतं. T2 काय बाबा Q आहे आणि वजा T1 काय P आहे. म्हणजे या ठिकाणी D ची किंमत Q वजा P असणार आहे. आता मला या सगळ्या पदांची बेरीज काढायची. इथं मला ही बेरीज दाखवायची. बेरीज दाखवायची म्हणजे एसएन ची किंमत. एसएनचं सूत्र वापरायचंय. मग एसएनचं सूत्र वापरत असताना मला एन ची किंमत माहिती नाहीये. मग ती एन ची किंमत कशी काढणार मी? हे टीएनचं जे सूत्र दिले त्याचा आधार घेऊन. टीएन ची किंमत आर दिली. मग टीएन ची किंमत आर घेऊन आपण एन ची किंमत कशी काढायची बघा. त्यासाठी पहिलं टीएनचं एक सूत्र लिहून टाका चला.
बघा पहिलं आपण tn चं सूत्र लिहू. tn बरोबर a अधिक n वजा 1 गुणिले d. आता याच्यामध्ये आपण काय करू बघा, याच्यामध्ये जर आपण पाहिलं, तर याच्यामध्ये आपल्याला एक काम करता येईल, की याच्यात आपल्याला tn ची किंमत r दिली, तर या ठिकाणी आपण r लिहिली. a ची किंमत किती आहे बाबा? p आहे. p लिहून टाकली. a ची किंमत आपल्याला p दिलेली आहे. अधिक n ची किंमत माहिती नाही, काढायची आणि गुणिले d ची जी किंमत आहे ती q वजा p दिली आहे. d ची किंमत q वजा p. समजला विषय? काय केलं? tn ची किंमत r आहे. a ची किंमत बाबा p आहे. n वजा 1 n ची किंमत माहिती नाही, काढायची आणि त्याच्यानंतर d ची किंमत q वजा p. आपल्याला n ची किंमत काढायची. आपण काय करू? r इथं ठेवू. p अधिक इकडे आला वजा बरोबर n वजा 1 आणि कंसात q वजा p. आता हा q वजा p गुणिले इकडे आला भागिले r वजा p भागिले q वजा p बरोबर r वजा p भागिले q वजा p या ठिकाणी बघा बरोबर आपल्याकडे n वजा 1 राहील. आपल्याला n ची किंमत काढायची आहे. बघा r वजा p आपल्या जागेवर भागिले q वजा p आपल्या जागेवर हा वजा 1 इकडे आला अधिक 1 बरोबर n. आता n ची किंमत काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? n बरोबर बघा हिचं तिरकस गुणाकार. ह्याच्या खाली काय नाही म्हणजे 1 असतो. r वजा p गुणिले 1 काय झालं? r वजा p r वजा p आणि अधिक 1 गुणिले q वजा p म्हणजे काय झालं बाबा इथं q वजा p आणि भागिले आपल्याकडं q वजा p जसेच्या तसे. q वजा p जसेच्या तसे. मग n ची किंमत मला काय मिळेल बघा r अधिक q किंवा q अधिक r लिहा. पहिला लिहा q अधिक r आणि वजा p वजा 2p आणि भागिले आपल्याकडे आलं q वजा p. तर ही झाली माझ्याकडे असलेल्या n ची किंमत. ही n ची किंमत. मग आता आपल्याला n ची किंमत तर मला मिळाली. आता मला हे सगळ्यांची बेरीज जी आहे ती n पदांची जी बेरीज आहे ती मला हे दाखवायची आहे. मग त्यासाठी मी SN चं सूत्र लिहितो. n/2 कंसामध्ये 2a अधिक n वजा 1 गुणिले d. आता या हे सूत्र वापरण्यापेक्षा इथं दुसरं सूत्र वापरा. कारण मला tn ची किंमत पण माहिती आहे आणि n ची किंमत पण माहिती आहे. मग इथं SN चं हे सूत्र वापरा. n/2 कंसामध्ये T1 अधिक Tn. T1 अधिक Tn हे सूत्र वापरा. ओके. आता ह्या n/2 चा अर्थ काय माहिती आहे का? n गुणिले 1/2 असतो. जरा पुढे व्यवस्थित करू आणि T1 अधिक Tn असं सूत्र या ठिकाणी आपण वापरू. n ची किंमत काय बाबा? बघा n ची किंमत q अधिक r वजा 2p आहे. q अधिक r वजा 2p. q अधिक r वजा 2p आहे आणि भागिले आपल्याकडे हे q वजा p जसेच्या तसे. q वजा p आणि गुणिले आपल्याकडे आलं 1/2. बरोबर 1/2 गुणिले आपल्याकडे 1/2 या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो. ठीक आहे 1/2. याच्यानंतर आपण काय करू? इथे या कंसामध्ये आपल्याकडे T1 अधिक Tn. T1 ची किंमत किती बाबा? T1 आपल्याकडे P आहे. T1 म्हणजे P आहे. मग इथे लिहा P आणि अधिक Tn. Tn ची किंमत किती? R आहे. Tn म्हणजे R आहे. तो लिहिला R. आता आपलं उत्तर आलं बघा. SN बरोबर आता एक काम करा. Q अधिक R वजा 2p बघा पहिला P अधिक R लिहा. ह्या P अधिक R गुणिले 1 गुणिले हे सगळं P अधिक R येते वर येतं त्याला ते वरच लिहिलं आपण. P अधिक R लिहिलं. आणि पुढच्या कंसामध्ये बघा हा लिहू शकता Q अधिक R वजा 2p. Q अधिक R वजा 2p आणि भागिले खाली बघा हे 2 आणि Q वजा p खाली आहे. मग इथे लिहायचं 2 गुणिले Q वजा p. हे झालं तुमचं उत्तर. तर अशा प्रकारे मित्रांनो हा जो प्रश्न आहे तो आपण सोडवू शकतो. तर एकदम सोपा प्रश्न आहे बघा जे सिद्ध करायचं होतं ते या ठिकाणी तुमचं सिद्ध झालेलं आहे. ठीक आहे. हा प्रश्न मित्रांनो पुस्तकामध्ये आहे पण तुमच्या पुस्तकामध्ये ना ABC अशा किमती आहेत. पुस्तकात जर तुम्ही बघितला हा प्रश्न तर पुस्तकामध्ये या प्रश्नामध्ये A, B आणि C अशा किमती आहेत आणि तुम्हाला या प्रश्नामध्ये जर तुम्ही बघितलं तर या प्रश्नामध्ये तुम्हाला ज्या किमती दिल्या होत्या त्या PQR अशा दिल्या होत्या. कधी-कधी परीक्षेमध्ये X, Y, Z अशा सुद्धा किमती येऊ शकतात आणि प्रत्येक प्रकारच्या याच्यासाठी आपल्याला तयार राहायचं आहे. चला आता शेवटचा एक प्रश्न जो आपला राहिलेला आहे, तो आपण एका मिनिटामध्ये बघून घेऊया. ठीक आहे. तत्पूर्वी हा प्रश्न तुम्हाला लिहून घ्यायचा असेल, तर तुम्ही लिहून घेऊ शकताय. कारण आज आपल्याला जरा खूप जास्त वेळ झाला आणि आपला एक शेवटचा प्रश्न राहिला आहे. हं, हां. पण कसं आहे, या ठिकाणी आपल्याला हां, चला नेक्स्ट पुढे जाऊयात आपण. पुढचा नेक्स्ट क्वेशन. हां. तर या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे, की आपल्याला अ, पुढचा जो प्रश्न आहे याच्यामध्ये हां, पुढे गेला हा एक राहिला आपला प्रश्न. हां, बाबा याच्यामध्ये घेऊ. इथे आपल्याला काय सांगितलंय, की खालील अटी पूर्ण करणारे प्रत्येकी एक समीकरण लिहा.
आता या ठिकाणी बघा पहिलं जे समीकरण मला इथे विचारलेलं आहे, माझा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचतोय. पहिलं जे मला समीकरण विचारलं ते काय बाबा सॉरी पहिलं मला कुठली अट आहे, की विवेचकाची किंमत 0 असेल, असं एक समीकरण. हे लक्षात घ्या, विवेचकाची किंमत 0 केव्हा असते बघा, x वर्ग वजा 4x अधिक 4 या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, तर इथे विवेचकाची किंमत 0 असू शकते. बघा कशी. या ठिकाणी a बरोबर मी 1 घेतलं, b बरोबर जर का मी वजा 4 घेतलं आणि c बरोबर जर का मी 4 घेतलं, तर विवेचकाची किंमत काय असते b वर्ग वजा 4ac. b चा वर्ग म्हणजे वजा 4 चा किंमत 4 चा वर्ग वजा 4 चा वर्ग आणि वजा 4 गुणिले ac. a ची किंमत 1 आणि गुणिले c ची किंमत किती 4. 4 चा वर्ग आला 16. हे वजाचं चिन्ह आणि इथं 4 चौक 16. 16 तून 16 गेले 0. म्हणजे x वर्ग वजा 4x अधिक 4 याच्या टायमाला मला काय मिळते विवेचकाची किंमत 0. म्हणजे हे एक समीकरण तुम्हाला मिळालं. एवढं लिहिलं की तुम्हाला 1 मार्क आहे. आणि इथे दुसरीकडे विवेचकाची किंमत शून्यापेक्षा मोठी असणे. ती केव्हा असेल बाबा? बघा x वर्ग अधिक कुठलं एखादं समीकरण तुम्ही जर म्हटलं 6x अधिक 5 बरोबर 0. जे समीकरण तुम्ही अवयव पद्धतीने सोडवू शकता. जे समीकरण तुम्ही अवयव पद्धतीने सोडवू शकता, त्यातलं कुठलंही समीकरण तुम्ही घेऊ शकता. कारण जे समीकरण तुम्ही अवयव पद्धतीने सोडवता, तिथं विवेचकाची किंमत शून्यापेक्षा मोठीच असते. जसं यामध्ये तर इथे बघा काय होईल, की x वर्ग अधिक 6x सॉरी a बरोबर 1 पकडलं, b बरोबर जर 6 पकडलं आणि c बरोबर जर 5 पकडलं, असं तुम्ही विश्लेषण पण घ्या. याच्यामध्ये जर तुम्ही b वर्ग वजा 4ac ची किंमत पकडली, b चा वर्ग म्हणजे 6 चा वर्ग वजा 4 गुणिले ac. a ची किंमत 1 आणि गुणिले c ची किंमत 5. 6 चा वर्ग 36 आणि 4 पंचे किती बाबा 20. 36तून 20 गेले किती राहिले बाबा आपल्याकडे 16. म्हणजे इथं b वर्ग वजा 4ac ची किंमत 16 मिळते, जी शून्यापेक्षा मोठी आहे. म्हणजे हे समीकरण सुद्धा तुम्हाला चालेल. आता तिसरं समीकरण जे आहे ना, विवेचकाची किंमत जिथं शून्यापेक्षा लहान आहे. तर आता शून्यापेक्षा लहान या ठिकाणी असं समीकरण शोधायचं, की जिथं डेल्टाची किंमत शून्यापेक्षा लहान आहे. तर या ठिकाणी एक काम करू शकता तुम्ही. इथे तुम्हाला एखादं जर समीकरण तयार करायचं झालं, जसं की उदाहरणार्थ एक आयडिया करायचंय. हां, तुम्हाला शून्यापेक्षा लहान पाहिजे. मग आता या ठिकाणी बघा जसं की x वर्ग अधिक 5x अधिक 2 बरोबर 0. या समीकरणामध्ये गुणाकार 2 आणि बेरीज आपल्याकडं या ठिकाणी गुणाकार 2 आणि या ठिकाणी बेरीज जी आहे किंवा 2x अधिक 5 करा. बघा या ठिकाणी 2x अधिक 5 हे समीकरण आपण घेऊन बघूयात. इथे बघा b वर्ग वजा 4ac बघा. a बरोबर किती x वर्गाच्या बाजूला 1 आहे. b बरोबर किती x च्या बाजूला 2 आहे आणि c बरोबर किती 5. इथं तुम्ही b वर्ग वजा 4ac ची किंमत काढून बघा. b चा वर्ग, b ची किंमत 2 आहे. 2 चा वर्ग वजा 4 गुणिले ac, a ची किंमत 1 आहे आणि गुणिले c ची किंमत 5 आहे. 2 चा वर्ग 4 वजा 4 पंचे 20. 4 वजा 20 किती झाले बाबा? वजा 16. इथं वजा 16 म्हणजे शून्यापेक्षा लहान आहे. म्हणजे इथं हे समीकरण तुम्हाला मिळू शकतं. म्हणजे अशी 3 समीकरणं तुम्हाला शोधावी लागेल. इथं जाम डोक्याचा फार तुम्हाला खुराक लावावा लागणार आहे. वेगळा विचार करावा लागणार आहे आणि ही गणितं तुम्हाला सोडवावी लागणार आहे. अशी समीकरणं तुम्हाला शोधावी लागतील आणि मी जरा याच्यावरती आणखी जरा थोडासा अभ्यास करतो आणि यावरती जर मला आणखी दुसरी चांगली पद्धत जर मिळाली, हे गणित सोडवण्याच्या अनुषंगाने, तर ती पद्धत मी तुम्हाला नंतर एक्सप्लेन करेल एका दिवशी. ठीक आहे? तर तुर्तास तरी ही उत्तरं असू शकतात. तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो इथंच थांबूयात. आज आपण ही जुलै 2025 ची प्रश्नपत्रिका बघितली संपूर्ण. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर आजच्या चर्चेत इथेच थांबूयात. बाय मित्रांनो. धन्यवाद सर्वांना.